नमस्कार श्रोते हो. नमस्कार. पर्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या ह्या वेबिनार सीरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दिवस आहे आणि आजचा विषय आहे इको टुरिझम. तर ह्या विषयाचं मार्गदर्शन आपल्याला श्री मकरंद जोशी सर करून देणार आहेत. पर्यावरण दक्षता मंडळाचे जे काही उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये पर्यावरण शिक्षण हे खूप महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि पर्यावरण शिक्षण त्याच्यामधनं निसर्ग शिक्षण, निसर्ग संवर्धन आणि निसर्ग संरक्षण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्याच्यामध्ये निसर्ग भ्रमंती ही खूप महत्त्वाची ठरते. आपणा सगळ्यांना माहिती असेलच, की पर्यावरण दक्षता मंडळ अनेक निसर्ग भ्रमंती आयोजित करतं. मग ते फुलपाखरांची असू दे, पक्ष्यांसाठी असू दे, झाडांसाठी असू दे, अशा वेगवेगळ्या निसर्ग भ्रमंती आजपर्यंत पर्यावरण दक्षता मंडळाने आयोजित केल्या आहेत. या सगळ्यामधनं फक्त सगळ्या पार्टिसिपंट्सला निसर्गाची आवड निर्माण व्हावी, त्या निसर्गाच्या घटकाविषयी तुम्हाला माहिती व्हावी, तो घटक आपण समजून घेऊन त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे, या सगळ्यासाठी हा सगळा खटाटोप असतो. तर असाच एक उपक्रम आहे इको टुरिझम ह्या नावाचा आणि त्याविषयी म्हणजे ह्यामधनं सुद्धा निसर्ग संवर्धन शिक्षण हे येतच असतं. आपण मकरंद जोशी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. पर्यावरण आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रात गेली 15 वर्ष कार्यरत असलेलं उत्साही प्रयोगशील व्यक्तिमत्व म्हणजे मकरंद जोशी सर. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी या विषयात MA ची पदवी संपादन केली आहे आणि 1993 सालापासून त्यांनी विहंग ट्रॅव्हल्स नावाची त्यांची स्वतःची पर्यटन संस्था सुरुवातीला महाराष्ट्र मग भारत या इथले सगळे प्रेक्षणीय स्थळं लोकांना दाखवल्यानंतर त्यांनी त्यांच्या कोर विषयाकडे ह्याचा पूर्ण हे बदलला. विषय त्यांनी त्याच्याकडे आणून ठेवला म्हणजे निसर्ग निरीक्षण, संवर्धन, पर्यावरण जागृती ह्या विषयामध्ये त्यांना आधीपासूनच रस होता. पण स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातनं शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक निसर्ग परिचय शिबिर आयोजित केली. पर्यावरणाचं बीज लहान मुलांच्या मनात रुजवण्यासाठी विविध शाळांमधनं निसर्गविषयक व्याख्यानं, स्लाईड शो करण्याबरोबरच BNHS, WWF या संस्थांच्या नेचर एज्युकेशन कमिटीसाठी सुद्धा मकरंद सरांनी काम केलेलं आहे. 2000 सालापासून पर्यटनाच्या क्षेत्रात निसर्ग पर्यटन या विभागावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आबालवृद्धांसाठी त्यांनी भारताबाहेर विविध जंगलांचं सफर घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नुसतंच जंगलांची सफर नाही तर निसर्गाबरोबरचं आपलं नातं घट्ट करण्यासाठी मकरंद सर आपला सहकारी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर युवराज गुर्जर यांच्यासह भारतातील अनेक नॅशनल पार्क, अभयारण्य आहेत आणि तसेच भारताबाहेरही म्हणजे केनियामधील मसाई मारा आहे, श्रीलंकेतील वालावे आहे. अशा विविध नॅशनल पार्कची मकरंद सरांनी अनेक पर्यटकांना सफर घडवलेली आहे. सध्या तुम्ही जर का पेपर वाचत असाल तर 2016 मध्ये लोकमत दैनिकात त्यांनी मंथन पुरवणीत वर्षभर पर्यटनाचे विविध पैलू उलगडून दाखवले. 2017 पासून लोकसत्ताच्या लोकभ्रमंती आणि कुटुंब कट्टा या पुरवणीत भारतातील विविध पर्यटन स्थळांबाबत त्यांचे रंजक आणि माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध झाले. गेल्या 25 वर्षातील जंगलांमध्ये केलेल्या मुक्त भटकंतींचे अनुभव सांगणारे आणि वन्यजीवांची मनोरंजक माहिती देणारे प्रोजेक्ट टायगर, निसर्गातले सखे सोबती, चिमुकली दुनिया, आभाळ आम्हा तोडके, प्राणी तितक्या प्रकृती असे स्लाइड शोज महाविद्यालयीन पासून ते गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांपर्यंत त्यांनी सातत्याने केले. उद्देश एकच की त्यांना जो ऐकेल, ज्यांना ज्यांना त्यांच्या विचारांचा स्पर्श होईल त्याला निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण झाली पाहिजे. साहित्य, कला, निसर्ग यापासून स्वतःला मिळालेला आनंद विविध पद्धतीने इतरांना देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात इको टुरिझम या विषयाबद्दलचं त्यांचं मत, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच पुढेही कामास पडेल. आपण सरांकडे हँड ओव्हर करूयात. मकरंद सर, ओव्हर टू Yes. यू. Yeah. Thank you.
सुरुवात करण्याआधी मी दिसत का नाहीये स्क्रीनवरती? म्हणजे व्हिडिओ ऑफ आहे किंवा असं काही आहे का? सर तुम्ही आम्हाला दिसत आहात. तुम्ही आम्हाला ओके 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 ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे कोण बोलते ते कळतंय लोकांना, नुसतंच आकाशवाणी नाही एवढंच फक्त मी मला, कारण मला माझा चेहरा का दिसत नाही मला कळलं नाही. ठीक आहे, हरकत नाही, बाकीच्यांना दिसतोय ना मी. ओके ओके. सर्वप्रथम पर्यावरण दक्षता मंडळाचा मी आभारी आहे की या डिजिटल माध्यमावरती माझ्या अतिशय आवडत्या, आपुलकीच्या आणि अनुभवाच्या विषयावरती काही माझे अनुभव, माझी काही मतं शेअर करण्यासाठी, तुम्हाला काही सांगण्यासाठी म्हणून मला आमंत्रित केलं. इको टुरिझम हा विषय मला दिलेला आहे आणि माझ्या परिचयात सांगितलं तसं मी जवळजवळ 27 वर्ष पर्यटन क्षेत्रामध्ये काम करतोय. तर टुरिझम इंडस्ट्री अशी एक इंडस्ट्री आहे की जिचे अनेक छोटे 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 भाग आहेत आणि त्यातला एक भाग हा इको टुरिझम आपण असं म्हणू शकतो. इको टुरिझम बद्दल बोलायला सुरुवात करताना एक थोडंसं धक्कादायक विधान करायला मला आवडेल खरं तर, की मी स्वतः किंवा मी आज ज्यांना कोणाला रिप्रेझेंट करतोय, कारण माझ्यासारख्या आणखी महाराष्ट्रामध्ये अनेक वाईल्ड लाईफ टूर ऑपरेटर्स आहेत. निसर्ग सहली, वन्यजीव सहली आम्ही आयोजन करत असतो. तर आम्ही खरं तर कोणीच इको टुरिझम करत नाही. आता हे थोडंसं धक्कादायक विधान आहे की आम्ही कोणीच इको टुरिझम करत नाही असं मी का म्हणतोय, तर इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर माझ्या या विधानाचा नेमका अर्थ आपण सगळेच समजून घेऊ शकू असं मला वाटतं. कारण इको टुरिझम म्हटल्यावरती एक ढोबळ कल्पना डोळ्यासमोर येते, ती म्हणजे एक निसर्ग पर्यटन किंवा वन्यजीव पर्यटन अशी येते की म्हणजे काय, आपण इतर वेळी जेव्हा टुरिझमचा विचार करतो तेव्हा स्थलदर्शनाची ठिकाणं निवडत असतो. म्हणजे बंगलोर, म्हैसूर, उटी असतं किंवा सिमला, कुलू मनाली असतं, किंवा परदेशात जायचं तर थायलंड, सिंगापूर आहे, युरोप आहे, अशी काही ठिकाणं आपण निवडत असतो. आणि मग त्याच्यापेक्षा जरा वेगळं हटके किंवा ऑफबीट टुरिझम, मग आपण वाईल्ड लाईफ टुरिझम करूया का, मग आपण जंगलात जाऊया का, रणथंबोर आहे किंवा ताडोबा आहे महाराष्ट्रातलं, किंवा उत्तराखंड मधलं जिम कॉर्बेट आहे खूप लोकप्रिय असलेलं, भारतातला पहिला नॅशनल पार्क आहे तो. तर अशी काही स्पॉट्स आपल्या डोळ्यासमोर येतात. किंवा मग कासचं पठार, त्याचा एक विशिष्ट सीझन असतो, किंवा तिकडे जाऊया का असं वाटतं. आणि मग आपण तिकडे जातो, काय बघायचंय किंवा दिसतंय ते दिसतं, किंवा बघायचंय ते बघतो, किंवा नाही बघत, किंवा दिसत येणे काही, आणि परत येतो आणि आपण काहीतरी केलं, एक निसर्ग पर्यटन केलं असं आपण समजतो. पण इको टुरिझम इतकं मर्यादित अर्थ असलेली गोष्ट नाहीये. कारण मुळात इको टुरिझम मध्ये अनेक छोटे छोटे भाग समाविष्ट आहेत. ते एकत्र असतील तर त्या सगळ्या पॅकेजला इको टुरिझम म्हणता येईल असं खात्रीपूर्वक सांगता येईल. कारण इको टुरिझम हा शब्दच मुळात दोन वेगवेगळ्या संकल्पना एकत्र करून जोडला गेलेला आहे. त्यातला इको हा जो शॉर्ट फॉर्म आहे तो इकॉलॉजी या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे ज्याला ढोबळपणे आपण मराठीत पर्यावरण शास्त्र असं म्हणू शकतो, की संपूर्ण पर्यावरणाचा अभ्यास करायचं जे शास्त्र आहे. मग पर्यावरण म्हटल्यावरती त्याच्यामध्ये दगड, माती, खनिज आले, त्याच्यामध्ये नद्या आले, त्याच्यामध्ये वनस्पती आल्या, पक्षी आले, प्राणी आले, सरपटणारे प्राणी आले, जलचर आले, सस्तन प्राणी आले, हे सगळं मिळून एक पर्यावरण बनलेलं असतं. मग हवा आली, हवामान आलं, प्रदूषण आलं, हवेतले वेगवेगळे घटक आले, या सगळ्याला कारण ठरणारे किंवा या सगळ्याला मदत करणारे घटक आले, हे सगळं मिळून पर्यावरण बनलेलं असतं. आणि त्याचा अभ्यास करणारं ते शास्त्र, ती इकॉलॉजी, ते पर्यावरण शास्त्र. आणि त्या इकॉलॉजी मधला इको आणि टुरिझम मधला टूर किंवा असं घेऊन तो इको टूर्स किंवा इको टुरिझम हा शब्द बनवला गेलेला आहे. तर मुळात आपल्याकडे म्हणजे भारतीय संकल्पनेमध्ये जर बघायला गेलं तर पर्यटन हा विषय आपल्याकडे अगदी जुना, म्हणजे एक 100-1 वर्षापूर्वीचा आढावा घ्यायचा झाला तर ते साधारणपणे धार्मिक पर्यटनाशी जास्त संबंधित होतं. वर्षातून एकदा आपल्या कुलदैवताला जायचं, किंवा वर्षातून एकदा आपलं आराध्य दैवत असेल, मग ती अगदी पंढरीची वारी असेल, जी यावर्षी अनेकांना करता आली नाही पण शतकानुशतक लोक करत आलेली आहेत, किंवा काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं, किंवा चारधाम बघून यायचे म्हणजे दर्शनाला जायचं, असं एक ते धार्मिक पर्यटन होतं. रिलिजियस टुरिझम, पिलग्रिमेज त्याला म्हटलं जातं. त्याच्याशी ते जास्त संलग्न होतं. त्याच्या पलीकडचं पर्यटन म्हणजे मग आपलं मूळ गाव सोडून शहरात आलेली लोक असायची, ती त्यांना जेव्हा मोठी सुट्टी मिळायची, उन्हाळ्याची किंवा समर वेकेशन, त्याच्यामध्ये ते त्यांच्या मूळ गावी जायचे, कोकणातले कोकणात जायचे, देशावरचे देशावर जायचे. ते एक प्रकारे पर्यटनच व्हायचं, कारण त्यांनी त्यांचं नेहमीचं राहायची ठिकाण आणि जागा बदललेली असायची. थोडी वेगळी हवा, वेगळी माणसं, वेगळं खाणं पिणं, अशा सगळ्या वेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला ते गेलेले असायचे. आणि मग त्याच्यातून थोडीशी एक लाट यायला लागली की आपण पर्यटन स्थळं बघायला जाऊया. म्हणजे दिल्ली, आग्रा, मथुरा असेल, किंवा बंगलोर, म्हैसूर, उटी असेल, किंवा कोणार्क, पुरी असेल, किंवा कलकत्ता असेल,
अशी जी आहेत, केरळ आहे किंवा कन्याकुमारी आहे, ही ठिकाणं बघायला जाऊया. त्यातून ते पर्यटन एक सुरू झालं, जे पॉप्युलर टुरिझमचा भाग येतो. आणि मग त्यातले छोट्या छोट्या गोष्टी, वेगवेगळे पैलू लोकांच्या समोर यायला लागले. लोकांचा जगण्याचा एक जो पॅटर्न होता, जी शैली होती, जी पद्धत होती, ती बदलली जायला लागली. आणि त्या बदलत्या जीवनशैलीमध्ये काही गोष्टी त्यांनी नव्याने स्वीकारल्या किंवा काही गोष्टींचा नव्याने शोध लागला. त्यातला एक शोध असा होता की आपण शहरात राहतो, इथे सिमेंट कॉन्क्रीटचं आपण जंगल उभारून ठेवलेलं आहे. इकडे अत्याधुनिक सुखसुविधांचा आपल्याकडे आहेत. बटन दाबलं की आपल्याकडे प्रकाश पडतो, नळाचा कॉक फिरवला की नळातून पाणी व्हायला लागतं, दुसरं बटन दाबलं की त्याच नळातून गरम appears to be some sound problem. हो सर, 1-2च मिनिटं थांबा, आपण सॉल्व्ह करूया. 2च मिनिटं. हॅलो, खारी सारखे प्राणी किंवा हॅलो, माकडांसारखे. हा, एकच हॅलो. सेकंद सर. मधला एक 2-3 मिनिटाचं पॅच ना काहीच ऐकू येत नव्हतं. हो हो, ब्रेक झालं होतं, नेटवर्क ब्रेक झालं होतं, मी थांबलो होतो, मी कनेक्ट करून घेतो परत त्या वाक्याशी. हां, ठीक आहे. ओके. की आपल्याकडे घर असायची, घराला अंगणं असायची, अंगणात झाडं असायची, झाडाची पानं जमिनीवर पडायची, झाडाला फुलं यायची, फळं यायची, त्याच्यावरती वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळे पक्षी यायचे, क्वचित खारीसारखे, माकडासारखे प्राणी. म्हणजे निसर्ग आपल्यापासून लांब गेलेला नव्हता. गावं होती तेव्हा तर शेत होतं, जंगल गावाला लागून असायचं किंवा गावं जंगलाच्या जवळ असायची. पण शहरात राहायला गेल्यावरती हे सगळं आपल्यापासून लांब जायला लागलं आणि पुन्हा एकदा जाणवायला लागलं की हे सगळं आपल्याला हवं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मग निसर्ग पर्यटन, वाईल्ड लाईफ टुरिझम, वन्यजीव पर्यटन, असं करत करत आपण इको टुरिझम ह्या संकल्पनेकडे जायला सुरुवात केली. पण इको टुरिझम या संकल्पनेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की फक्त निसर्गाकडे जाणं, फक्त एखाद्या जंगलात जाणं, हत्ती बघायला जाणं किंवा वाघ बघायला जाणं म्हणजे निसर्ग पर्यटन नव्हे, म्हणजे इको टुरिझम नव्हे. इको टुरिझम मधला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की निसर्गाकडे परत जाताना त्या निसर्गावर, तिथल्या इकोसिस्टीम वरती, तिथल्या अधिवासावरती, तिथल्या वन्यजीवनावरती, तिथल्या निसर्गाच्या चक्रावरती तुमच्यामुळे कुठलाही विपरीत परिणाम होऊ न देणं, हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे, हे त्याचं सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. हा फॅक्टर जेव्हा तुम्ही फुलफिल करता, त्यानंतर मग पुढच्या फॅक्टरकडे तुम्ही जाता. तो फॅक्टर असा असतो की तुमच्या जाण्यामुळे, त्या परिसरात तुम्ही गेल्यामुळे त्या परिसराच्या संवर्धनासाठी काहीतरी मदत होते का, त्या परिसरातल्या निसर्गाच्या रक्षणासाठी तुमच्याकडून काही मदत होते का. आणि त्याच्या पुढचा भाग असा आहे की त्या परिसरामध्ये ते जंगल असेल, ते अभयारण्य असेल, ते नॅशनल पार्क असेल, त्याच्या आधाराने त्या अभयारण्याच्या अवतीभोवती राहणारे जे स्थानिक आहेत त्यांची एक पारंपरिक जीवनशैली आहे, जी हजारो वर्ष चालत आलेली आहे, शेकडो वर्ष चालत आलेली आहे आणि ती त्या निसर्गाशी समरस झालेली आहे, मॅच होणारी आहे. कॅमोफ्लेट झालेले आहेत ते जंगलामध्ये, ते जंगलातून वेगळे उठून नाही दिसू शकत आणि काढता येत नाहीत. तर त्यांची जीवनशैली तुम्ही बिघडवत नाही आहेत ना, त्यांच्या जीवनशैलीवरती तुमच्या जाण्यामुळे काही विपरीत परिणाम होत नाहीत ना, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव ज्यामध्ये होऊ शकतो, अशा पद्धतीच्या पर्यटनाला आदर्श इको टुरिझम असं म्हणता येतं. आता मी स्वतः विहंग ट्रॅव्हल्स म्हणून 1993 सालापासून आज 2020 पर्यंत काम करतोय. 1993 साली जेव्हा मी पर्यटन व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्यातली जी काही उमेदवारी होती ती मी स्वतःच आयोजित केलेली काही निसर्ग शिबिरं, ताडोबा सारख्या अभयारण्याची सहल, ह्या गोष्टी ही माझी उमेदवारी होती, ही माझी अप्रेंटिसशिप होती, ही माझी आर्टिकलशिप होती. ते केल्यानंतर मला असं वाटलं की पर्यटनाचा व्यवसाय मला चांगला जमू शकेल, म्हणून मी पर्यटन व्यवसायाकडे वळलो. पॉप्युलर टुरिझम आणि माझ्या
नेचर टूर्स, वाईल्ड लाईफ टूर्स एकत्रितपणे मी सुरू केलेले होते. पण हे करत असताना तो व्यवसाय म्हणून करतोय म्हटल्यावरती इको टुरिझमची जी हार्डकोर डेफिनेशन आहे, इको टुरिझमचा जो हार्डकोर कन्सेप्ट आहे, तो जसाच्या तसा इम्प्लिमेंट मी करू शकलो का? तर ह्याचं उत्तर मला आजही पूर्णपणे होय असं देता येत नाही. त्याचं उत्तर देताना आजही मी आत्ता थांबलो तसाच थांबतो, कसरतो, वेळ खातो आणि म्हणतो काही प्रमाणात केलं, पण काही प्रमाणात, सगळ्या प्रमाणात नाही. तर इको टुरिझम हा प्रकार हा माणसाला पुन्हा एकदा जंगलाकडे नेणारा, निसर्गाकडे नेणारा, निसर्गाशी त्याचं नातं जोडणारा असा जो प्रकार आहे तो प्रकार आहे. इतर प्रकारच्या टुरिझम पेक्षा त्यात मग काय वेगळं आहे? म्हणजे असं की लोक राजस्थानची टूर करतात, जयपूर, उदयपूर, त्याच्यानंतर आपलं जोधपूर आहे, जैसलमेर आहे, बिकानेर आहे, ही सगळी टूर करत असताना ते रणथंबोरलाही जाऊन येतात. मग ते रणथंबोरला एखादा दिवस असतात, एखादी रात्र फार तर राहतात. रणथंबोर जंगलात एखादी फेरफटका मारतात, सैर करतात, जी काही त्यांना सफारी मिळते ती घेतात आणि परत येतात. किंवा नैनितालला गेल्यावरती कॉर्बेट जवळ आहे म्हणून कॉर्बेटला एखाद दिवस ते जाऊन येतात. किंवा मध्य प्रदेशची टूर करताना ते कान्हा किंवा बांधवगड त्यांच्या सहलीच्या प्रवासामध्ये जे त्यांनी मार्ग आखलाय त्याच्यामध्ये यातलं एखादं जंगल येत असेल तर तिथे जाऊन ते ठिकाण बघून घेतात आणि येतात परत. आणि आल्यानंतर बहुतेक लोकांचं असं म्हणणं असतं की काय मजा नाही रे, ते काय म्हणतात तुम्ही, कानाला एवढे वाघ दिसतात, आम्हाला तर एक पण वाघ नाही दिसला, नुसती झाडं आणि माकडं दिसली, आम्हाला काही दिसलंच नाही त्याच्यामध्ये. किंवा जिम कॉर्बेटला गेल्यानंतर का कुठे हत्ती, कुठे तिकडे, आम्हाला हत्तीच दिसले नाही तिथे. अशा रिॲक्शन्स किंवा अशा प्रतिक्रिया, असा प्रतिसाद 100 कधी कधी 70, 80, 90 लोकांचाही मिळू शकतो. आणि मग ते माझ्यासारख्या व्यावसायिकाला जेव्हा मी त्यांना म्हणतो की मी जंगल टूर्स करतो, मी वाईल्ड लाईफ टूर्स करतो, माझ्याबरोबर तुम्ही चला, तेव्हा ते मला प्रश्न विचारतात की दिसणार आहेत का आपण प्राणी, म्हणजे वाघ दिसतात का त्या सहलीमध्ये? तर तिथे पुन्हा एकदा मला एक प्रश्नचिन्ह माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. ते असं असतं की मी व्यवसाय म्हणून ती गोष्ट करतोय. म्हणजे उदाहरणार्थ मी जर मिठाईचं दुकान चालवत असेल आणि माझ्याकडे कोणी गुलाबजाम मागायला आलं आणि त्याने जर मला विचारलं गुलाबजाम गोड आहेत का, तर मी गोड आहेत म्हणून सांगणार आणि तो खाऊन बघणार आणि ते गोड आहेत म्हटल्यावरती तो खुश होणार. पण ते गोड नसेल तर तुम्हाला शिवाय देणार, ते उघड आहे. वाईल्ड लाईफ टूर मध्ये मी जर लोकांना सांगितलं चला चला मी तुम्हाला कानाला घेऊन जातो, आपल्याला तिकडे खूप वाघ बघायला मिळते, आणि तिथे एकही वाघ दिसला नाही, तर लोक काय म्हणणार, काय फसवता तुम्ही, कुठे जंगलात घेऊन गेलात, काय वाघ बी काय दिसलेले नाही, काय नाही, उगाच आपले ते जीपने मातीचा धुरळा खात सगळीकडे फिरवलं. मग मग काय करायचं? तर गोष्ट अशी आहे की वाईल्ड लाईफ टुरिझम टुरिझम पेक्षा इथेच वेगळं ठरतं. तुम्ही जेव्हा बाकीच्या टुरिझम मधली टूर प्लॅन केलेली असते, तुम्ही दिल्ली, आग्रा, मथुरा बघणार असता, तेव्हा मथुरेतलं देऊळ असतं ते तिथेच राहणार असतं, ते तुम्हाला नक्की दिसणार असतं. तेव्हा दिल्ली मधला जो काही इंडिया गेट आहे किंवा बाकीची पर्यटन स्थळ आहेत ती तिथेच राहणार असतात. आग्र्याचा ताजमहाल हा बांधल्यापासून तिथेच आहे आणि तो तुम्हाला बघायला मिळायची खात्री असते. त्याचा बंदचा वार आणि बंदची वेळ सोडून गेलात तर तुम्हाला तो नक्की दिसणार असतो. पण जेव्हा तुम्ही वाईल्ड लाईफ टूरला जाता, जेव्हा तुम्ही इको टुरिझमच्या मार्गावरती चालता, जेव्हा तुम्ही निसर्ग सहलीला जाता, तेव्हा जिथे जाणार आहात त्या जंगलामध्ये, त्या परिसरामध्ये, त्या परिसंस्थेमध्ये, त्या इकोसिस्टीम मध्ये असलेले प्राणी, पक्षी, तिथली झाडं, तिथली फुलं हे दिसणार आहेत का नाही याची खात्रीशीर खात्री, गॅरंटेड खात्री असं कोणी देऊ नाही शकत. ही त्यातली गंमत आहे. खरं म्हणजे हा त्या गोष्टीमधला सगळ्यात गमतीशीर आणि सगळ्यात आकर्षक भाग आहे. कारण असं असतं की कानाला तर आलेलो, जंगलात तर गेलेलो, सकाळी 4 वाजता मकरंदने उठवलं, 4:30 वाजता चहा पाजला, जीप मध्ये भरलं आणि जंगलात गेलो आम्ही. 6 वाजता जंगलात शिरलो पण सूर्य पण नव्हता उगवलेला, नुसतं अंधुक अंधुक दिसत होतं आणि थंडी खूप होती. आणि मग त्या गाईडने सांगितलं थांबा थांबा, अलार्म कॉल येतोय, माकडाचा अलार्म कॉल येतोय. कसला काय आवाज आम्हाला काय कळलं नाही, पण काहीतरी असा एक वेगळाच आवाज येत होता आणि आम्ही थांबलो तिथे 10-15 मिनिटं थांबलो. मग तो गाईड म्हणाला नाही, अलार्म कॉल थांबला, तो बहुतेक नाही पुढे आला, वाघ तिथेच थांबला. मग आम्ही आणखी एका ठिकाणी गेलो, तिथे आम्हाला ठसे दिसले जमिनीवरती. तो गाईड म्हणाला हा बघा, हा आत्ता इथून चालत गेलाय. अरे पण कुठे गेलाय? तर तो गाईड म्हणाला हा तिथे गवतामध्ये गेला, आता तो पुढे गेला असेल, आपण बघू पुढच्या नालीमध्ये तो कदाचित बसलेला असेल, तिकडे जाऊन बघू. मग आम्ही आणखी वळणं घेत मातीच्या रस्त्यावरून दुसऱ्या ठिकाणी गेलो. तिथे जाऊन बघितलं तर तिथे तो बसून गेल्याच्या खुणा होता, पण तो तिथे दिसलाच नाही. ही जी चकवा आहे, हे जे वाघ शोधण्यातली गंमत आहे ना, ती ह्या इको टुरिझम मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण मग तुम्ही त्या जंगलामध्ये फिरताना जंगलातल्या खुणा बघायला शिकता.
तो गाईड बरोबर फॉरेस्टचे जे गाईड असतात आपल्या सगळ्या भारतातल्या जंगलांमध्ये किंवा परदेशातही, केनिया किंवा आफ्रिकेतल्या कुठल्याही जंगलामध्ये तुम्ही जाता तेव्हा तुमच्याबरोबर तिथले प्रशिक्षित गाईड्स असतात आणि ते खरंच प्रशिक्षण घेतलेले असतात. म्हणजे तुमच्यापैकी किती लोकांना माहिती नाही, कान्हा अनेकांनी बघितलं असेल, पण पूर्वी कान्हाच्या गाईडची ठराविक काळानंतर लेखी परीक्षा घेतली जायची की त्याने जंगलातल्या पक्ष्यांची, प्राण्यांची, वनस्पतींची किती माहिती आहे, जंगलाची किती माहिती आहे, आलेल्या पर्यटकांना ती माहिती देऊ शकतील की नाही यासाठी म्हणून. त्यामुळे त्या गाईडकडे तो अनुभव असतो, कारण ते रोजच्या रोज जंगलात जात असतात. आपण एक 4 दिवसाच्या टूरला गेलेले असतो, त्या 4 दिवसात आपण कदाचित 2 वेळा म्हणजे जास्तीत जास्त 4 सफारी जंगलात जातो. पण हे गाईड त्यांचं काम म्हणून वर्षाचे सगळे दिवस, जेवढ्या सुट्ट्या नसतील तेवढे सगळेच्या सगळे कामाचे दिवस रोज कुठल्या ना कुठल्या जिप्सी बरोबर जंगलात फिरत असतात. मुळात ते त्या परिसरात लहानाचे मोठे झालेले असतात, त्यामुळे त्यांना त्या परिसराची खडानखडा माहिती असते. त्यामुळे माहितगार गाईड बरोबर फिरताना आपोआपच तो चांगल्या पद्धतीने जंगल दाखवू शकतो आणि जंगल बघणं हा त्या वाईल्ड लाईफ टूरचा महत्वाचा भाग असतो. म्हणजे वाईल्ड लाईफ टूर मध्ये येणाऱ्या लोकांमध्ये आता असं झालेलं आहे की साधारणपणे मी जेव्हा सुरुवात केली म्हणजे 93 साली वगैरे, तर 93 सालापासून 2000 सालापर्यंत किंवा अगदी 2005 सालापर्यंत जे वाईल्ड लाईफ टुरिझम होतं ते, आणि त्यानंतरच आता 2020 पर्यंत वाईल्ड लाईफ टुरिझमचे 2 मोठे भाग पडलेले दिसतात, 2 मोठे फरक त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यामध्ये 2 वेगळे विभाग झालेले दिसतात. म्हणजे पहिलं जे मी टप्पा सांगतोय 90च्या दशकातलं आणि अगदी 2000चं दशक सुरू झाल्यापासून 2005 पर्यंत जे वाईल्ड लाईफ टुरिझम होतं त्याच्यामध्ये कॅमेरा, फोटोग्राफी ही गोष्ट दुय्यम होती. दुय्यम अशासाठी होती की तेव्हा टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स नव्हती, तेव्हा डिजिटल कॅमेरे नव्हते, तेव्हा जे होते ते रोलचे कॅमेरे होते, तेव्हा जे होते ते कॅमेरे सगळे परदेशी बनून भारतामध्ये यायचे, त्याची किंमत महाग असायची, ते वापरणं, त्याचं कौशल्य शिकणं एक जिकिरीचं काम वाटायचं लोकांना आणि त्यामुळे कॅमेरा किंवा फोटोग्राफी हे थोडंसं महाग गोष्ट आहे, ही थोडीशी ठराविक लोकांना जमणारी गोष्ट आहे असा तिथपर्यंतचा समज होता आणि अशी वस्तुस्थिती होती. त्यामुळे जंगलात फिरणाऱ्या 10 लोकांमधल्या एखाद्या किंवा जास्तीत जास्त 2 माणसांकडे हाय एंडचे कॅमेरे असू शकायचे. हॉटशॉट आलेला होता, मिनोल्टाचे होते, हॉटशॉटचे होते, कोडॅकचे पॉइंट अँड शूट कॅमेरे होते, पण ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी उपयोगाचे नव्हते, हे लोकांनाही माहित होतं. ते म्हणजे कानाच्या बोट समोर आपल्या फॅमिलीला उभं करून एक फोटो काढायचा, म्हणजे मग लोकांना नंतर दाखवायला आपण मोकळे की बघा आम्ही कानाला गेलो होतो. अरे पण वाघाचा फोटो कुठे आहे, माझ्या कॅमेऱ्यात नाहीये, असं सांगायलाही मोकळे. इतपत ते वातावरण होतं. तसं जसं डिजिटली आपण ऍडव्हान्स व्हायला लागलो, डिजिटल टेक्नॉलॉजी फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप व्हायला लागली, तसे तसे कॅमेरे स्वस्त व्हायला लागले, रोल मागे पडले, तुमच्या मेमरी कार्ड्स आल्या, चिप्स आल्या, त्याच्यामुळे मग फोटोग्राफी आणखी सोपी आणि थोडी स्वस्त व्हायला लागली आणि नंतर तुमचे स्मार्टफोन्स आले. आता तर असं झालेलं आहे की त्या गाईड्सकडे, जिप्सी चालवणाऱ्यांकडेही ते स्मार्टफोन्स असतात. वर्षाचे जवळजवळ 300 दिवस जंगलामध्ये फिरत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे 101 फोटो, 101 व्हिडिओज असतात ज्याचा उपयोग ते मार्केटिंगसाठी करू शकतात. ह्या सगळ्या याच्यामध्ये वाईल्ड लाईफ टुरिझमचा फोकस थोडा थोडा बदलत गेला आणि मग तो फोकस बदलत गेल्यामुळे लोकांचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोनही बदलत गेला. आज बऱ्याचशा लोकांसाठी वाईल्ड लाईफ टुरिझम म्हणजे जंगलामध्ये जाऊन वाघाचे फोटो काढणं. मायाचे फोटो आहेत का, मायाच्या बच्चांचे फोटो आहेत का, मायाच्या पहिल्या वेळच्या छाव्याचा फोटो आहे का, मायाच्या तिसऱ्या वेळच्या बच्च्याचा फोटो आहे, मग माझ्याकडे जय आणि वीरूचे पण फोटो आहेत, जय आणि वीरू लहान असतानाचे फोटो आहेत. ही जी स्पर्धा सुरू झालेली दिसते ती टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत गेल्यानंतर, कॅमेरे स्वस्त झाल्यानंतर, फोटोग्राफी डिजिटल झाल्यानंतर सुरू झालेली आहे. त्याच्या आधीचा काळ खूप वेगळा होता जो मी बघितलेला आहे आणि माझ्यासारख्या हार्डकोर वाईल्ड लाईफर माणसासाठी आधीचा काळ हा अर्थातच अतिशय श्रेष्ठ काळ होता, कारण त्याच्यामध्ये आम्ही लोकांना जंगल बघायला लावायचो आणि जंगल बघायला शिकवायचो. कारण इको टुरिझम मध्ये शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं असतं, दोघांचंही. म्हणजे जो इको टुरिझम करणारा आहे, जो इको टूर ऑर्गनाईज करणारा आहे, ऑर्गनायझर आहे, त्याचं शिक्षणही महत्वाचं असतं. कारण मी मगाशी म्हटलं तसं लोक जंगलात जातात, मग प्राणी दिसत नाहीत, पक्षी दिसत नाहीत, किंवा जे काही बघायला गेलेले असतात ते दिसत नाहीत आणि नाराज होऊन परत येतात. तर त्यासाठी जो टूर ऑर्गनाईज करणारा आहे, टूर काढणारा आहे, कंडक्टर आहे, टूर ऑपरेटर आहे, त्याला हे तर माहिती असायला पाहिजे की कुठल्या मोसमामध्ये, कुठल्या सीझन मध्ये, कुठल्या जंगलात जायला पाहिजे, ते प्राणी कधी दिसू शकतात, कसे दिसू शकतात. आज जेव्हा आम्ही लोकांना म्हणतो की बघा तुम्हाला वाघ बघायचा असेल ना, तर आदर्श काळ हा उन्हाळ्याचा आहे. ते म्हणतात कुठे जाऊया, रणथंबोरला जाऊया किंवा कानाला जाऊया. तापमान किती असेल, 42, 45, 48. अरे बापरे, एवढ्या गरमीमध्ये कोण जंगलामध्ये जाणार तो वाघ बघायला. तर एवढ्या गरमीमध्ये जेव्हा तुम्ही जंगलामध्ये वाघ बघायला जाता तेव्हा तुम्हाला उन्हाचा त्रास होणार असतो, तो थोडासा होतोही, पण त्याच उन्हाचा त्रास वाघालाही होत असल्यामुळे तो पाणवठ्यांच्या आसपास हमखास येणार असतो.
तो दिवसातून किमान 2 वेळा येतो. सकाळी एकदा पाणी प्यायला आला की कदाचित त्याच पाण्यात पुढचे 4-5 तास बसून डुंबत राहतो. त्याला स्वतःच्या शरीराची तलखी, त्याला स्वतःचा गरम होणं हे कमी करायचं असतं. त्यासाठी म्हणून तो त्या पाण्यावरतीच असतो. त्याच्यामुळे होतं असं की तुम्हाला ऑटोमॅटिकली वाघ सहज बघायला मिळतो किंवा वाघ बघायला मिळायची खात्री तुम्हाला होते आणि ती खात्री असल्यामुळे मग तुमचं जंगलात जाणं सार्थकी लागतं. अदरवाईज असं होतं की तुम्ही जंगलामध्ये जाता कारण तुम्ही टुरिझम करायला गेलेले असता, तेव्हा जंगलात जर गेलात म्हणजे पर्यटनाचा जो मोसम आहे नोव्हेंबर डिसेंबरचा त्या काळामध्ये, तर जंगलामध्ये एलिफंट ग्रास वाढलेलं असतं, गवत उंच झालेलं असतं. त्या गवतामध्ये बरेचसे प्राणी मर्ज होतात, लपून जातात, त्यामुळे ते दिसू शकत नाहीत, असं होऊ शकतं. हे सीझन माहिती असते. त्यामुळे टूर ऑपरेटरचं एज्युकेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते एज्युकेशन कुठे होऊ शकतं? तर पर्यावरण दक्षता मंडळासारख्या संस्था आहेत किंवा आमच्या वेळेला BNHS चे कॅम्प्स असायचे, WWF च्या ऍक्टिव्हिटीज असायच्या, जिथे आम्ही कॉलेज डेज पासून सहभागी झालेले होतो. मग पक्षी निरीक्षणाची सहली असतील, पक्षी निरीक्षणाच्या संदर्भातली शिबिरं असतील, निसर्ग शिबिर असतील. कारण मुळात असं आहे की आज जरी वाईल्ड लाईफ टुरिझमचे तुकडे झालेले असले आणि ते तुकडे केवळ पुन्हा एकदा मी सांगतो की फोटोग्राफीमुळे झालेले. जेव्हा फोटोग्राफी हा गोष्ट पुढे आली, फ्रंटला आली आणि बाकीच्या गोष्टी आपोआप मागे सरकल्या, तेव्हा फ्रंटला आलेल्या फोटोग्राफीमध्ये वाईल्ड लाईफ टुरिझमचे पुन्हा एकदा तुकडे आणि कप्पे झाले. ते असे झाले की तुमच्याकडे लेन्स कुठली आहे, तुम्ही कसले फोटो काढता, तुम्ही पक्ष्यांचे काढता का तुम्ही प्राण्यांचे फोटो काढता, का तुम्ही मॅक्रो फोटोग्राफी करता का तुम्ही फुलपाखरांचे फोटो काढता. याप्रमाणे आपोआप तुम्ही भेट द्यायची ठिकाणं बदलत गेली, याप्रमाणे तुमचे प्रेफरन्सेस बदलत गेले आणि याप्रमाणे तुमच्या जंगलाकडे बघायचा दृष्टिकोन बदलत गेला. आज जेव्हा मी किंवा माझा जो पार्टनर आहे युवराज गुर्जर किंवा आदेश शिवकर एक आणखी एक नाव मला असं घेता येईल किंवा अविनाश भगत एक नाव मला घेता येईल, ही जी काही लोक आहेत की जे संपूर्णपणे जंगलाचा जंगल म्हणून विचार करतात. म्हणजे त्यांना फुलपाखरही माहिती असतात, त्यांना पक्षीही माहिती असतात, त्यांना प्राणीही माहिती असतात, त्यांना सापही माहिती असतात. असा माणूस जेव्हा बरोबर असतो आणि त्यांच्या बरोबर जेव्हा विशिष्ट पद्धतीची फोटोग्राफी करणारी लोक असतात, तेव्हा ती विशिष्ट पद्धतीची फोटोग्राफी करणारे लोक अचंबित होतात की ह्याला या सगळ्या गोष्टी कशा कळतात. कारण त्यांनी बाकीच्या गोष्टींचा विचारच केलेला नसतो. त्यांचं लक्ष, त्यांचा फोकस कॅमेऱ्यावरती असतो आणि कॅमेऱ्यातून काढले जाणाऱ्या फोटोवरती असतो. त्यामुळे माझ्याकडे 300ची आहे का माझ्याकडे 500ची प्राईम आहे का माझ्याकडे 70-80 आहे का माझ्याकडे 70-200ची लेन्स आहे, ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यांच्याकडे ते ज्याचा फोटो काढणार आहेत त्या गोष्टींकडे लक्ष कमी जातं. त्यामुळे मुळात वाईल्ड लाईफ टूर ऑपरेटर्सचं एक प्रशिक्षण होणं गरजेचं असतं. त्याला जंगलाचं भान असायला पाहिजे, निसर्ग चक्र त्याला माहिती असायला पाहिजे, कुठल्या मोसमामध्ये. कारण मी जंगलात जातोय तर मी लोकांना नेऊन एकदा वाघासमोर उभं केलं आणि वाघ दाखवला आणि लोकांनी फोटो काढले की माझी जबाबदारी संपली का? नाही संपली. कारण ते माझं कामच नाही. मग तो सर्कशीच्या पिंजरातही दिसतो, आता सर्कशीच बंद झाल्या, पण झू मध्ये दिसतो, प्राणी संग्रहालयात दिसतो. याच्यासाठी कान्हापर्यंत किंवा रणथंबोरपर्यंत कशाला जायला हवं? मी जर कान्हाच्या जंगलात लोकांना घेऊन जात असेल तर कान्हाच्या जंगलामध्ये काय आहे, तिथे ग्रासलँड्स कशी आली मध्ये, इतकं दाट जंगल आहे, तिथे साल वृक्षाची वन आहेत. साल वृक्षाचं संस्कृत काव्यातली जी वर्णनं जर कोणी वाचली असतील तर ती वर्णनं प्रत्यक्ष पाहण्यासाठी कान्हाच्या जंगलाला अवश्य भेट द्या. अतिशय उंच, म्हणजे साल वृक्षाचं वर्णन तिथला गाईड तर फार छान, म्हणजे त्यांचे जे एक टिपिकल मध्य प्रदेशचं हिंदी आहे त्याच्यामध्ये ते जेव्हा बोलतात ना ते ऐकायला खूप छान वाटतं. ते सांगतात साहब ये जो पेड़ है ना ये 100 साल खड़ा, 100 साल पड़ा और 100 साल सड़ा, जैसे इसी प्रकार में कहा जाता है. साल वृक्षाबद्दल ते सांगतात. कारण साल वृक्ष किमान 100 वर्ष जगतो. 101 फूट ते उंच झाड वाढलेलं असतं. 100 साल खडा, 100 वर्ष तो जगलाय. 100 साल पडा म्हणजे ते निसर्गरित्या पडतं, जेव्हा उन्मळून पडतं, वीज पडून पडतं किंवा म्हातार झाल्यामुळे कोसळून पडतं, तेव्हा ते 100 वर्ष लाकूड तसंच राहतं, टिकतं. आणि 100 साल सडा म्हणजे ते लाकूड सडायला त्याच्या पुढे 100 वर्ष लागतात, एवढं त्या लाकडाचं आयुष्य आहे. अहो म्हणून तर ब्रिटिशांनी भारतातली रेल्वे सुरू करताना रेल्वेच्या स्लीपर सगळ्या साल वृक्षाच्या केल्या. त्याच्यासाठी त्यांनी मध्य भारतातलं साल वृक्षाचं जंगल संपवलं. पण ही जी तिथल्या इकोसिस्टीमच्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती असते ती ती बरोबर असलेले गाईड कडून जशी मिळू शकते तशी माझी पण जबाबदारी असते माझ्यावर आलेल्या लोकांना देणं. त्याच्यामुळे ते मला आधी माहिती पाहिजे. किंवा माकडं जे चारोळ्या खातात, तुम्ही कोणी कधी खाल्लेत की मला माहित नाही, खूप छान लागतात. आपण ड्रायफ्रूट मध्ये चारोळ्या घालतो ना, तशा रानटी चारोळ्या असतात आणि तिथे काही वेल आहे आणि माकडांच्या गँग्स ज्या टोळ्या असतात त्यांना ते चारोळ्या माहिती असतात कुठे आहेत ते, आणि ते जर ते झाडावर बसून खात असतील आणि त्या गाईच्या लक्षात आलं साप गो खारे तर मग ते झाड हलवतात आणि ते थोडीशा पाडतात चारोळ्या आणि खाऊन बघता येतं. किंवा जंगलातून जाताना कधी कधी एप्रिल मे मध्ये थोडासा ना भात शिजायला लागल्यावरती एक वास येतो, तसा एक मंद वास यायला लागतो. आता हा वास कसला आहे, त्यासाठी तुम्हाला जंगल माहिती पाहिजे. तो मोहाच्या फुलांचा वास आहे.
मोहाची जी न उमललेली फुलं असतात ती जर झाडावरून तुटली किंवा तोडली आणि ते हातात घेऊन ते असं मोगऱ्याच्या कळीसारखं टपोर ते फुल दिसतं, त्या हातावरती घेऊन त्याचा जर वास घेतलात ना तर तो असा भात शिजायला लागल्यानंतर येतो तसा त्याला वास आलेला असतो. तर या सगळ्या गोष्टी जर टूर ऑपरेटरला माहिती असतील तर तो त्या लोकांना सांगू शकेल आणि मग जंगल बघणं हे त्यांचं खऱ्या अर्थाने सार्थकी लागू शकतं. त्यामुळे टूर ऑपरेटरला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत, त्याने त्याचं प्रशिक्षण त्याच्या पर्यटकांनाही द्यायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या माणसाला मी नेहमी कळवळून सांगतो, विनवून सांगतो, ओरडून सांगतो, कधी कधी चिडूनही सांगतो, पण हे सांगतो की बाबा तू फोटो काढायला आलाय चांगली गोष्ट आहे, तुला फोटो काढायची हौस आहे, नाद आहे, छंद आहे, सगळं चांगलं आहे, पण एक लक्षात घे तू जंगलामध्ये आलेला आहेस त्यामुळे तू फक्त कॅमेऱ्याच्या लेन्सला डोळे लावून बसू नकोस, त्याच्यापासून थोडा बाजूला हो आणि आसपासचं जंगल पण बघ, शिक, ते जंगल काय सांगताय ते बघ, ते जंगलातल्या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांवरती अवलंबून आहेत ते बघ. कानामध्ये तुम्हाला उंच उंच वाळवीची वारुळं दिसतात, व्हाईट हँड्स, पांढऱ्या मुंग्या ज्या असतात त्या वाळवीचा प्रकार आहे. उंच वारुळं असतात, 5-5, 6-6 फुटाची वारुळं असतात. काय आहे त्या वारुळाचं आर्किटेक्चर, काय त्याचं महत्व आहे, कशा पद्धतीने ते काम करतं, हे जर माहिती असेल तर मग त्या जंगलातून जाताना तिथे थांबून एक 5 मिनिटं त्या वारुळाबद्दल माहिती जर मी लोकांना दिली तर लोकांच्याही ज्ञानात भर पडते आणि जंगलामध्ये काय काय होत असतं, काय काय घडत असतं, निसर्गाची रचना कशी जाते ते पण लोकांना कळतं. त्यामुळे लोकांना हे सांगणं गरजेचं असतं. अगदी पूर्वी म्हणजे साधारणपणे 2003, 4, 5 या 3-4 वर्षांमध्ये जेव्हा काही आम्ही मोठ्या नंबरचे ग्रुप करत होतो तेव्हा आम्ही आवर्जून ह्या सहली बुक करणाऱ्या लोकांचा एक आधी सेशन घ्यायचो. एक कुठला तरी हॉल भाड्याने घ्यायचो, लोकांना काहीतरी चहा आणि खाऊ बिऊ खायला प्यायला छान द्यायचो आणि एक तासाभराचा स्लाइड शो मी आणि युवराज करायचो. कशासाठी करायचो तर आम्ही त्यांना दाखवायचो की आपण ज्या जंगलात जाणार आहोत, बांधवगड असेल, कान्हा असेल, ताडोबा असेल, रणथंबोर असेल, जिम कॉर्बेट असेल, त्या जंगलामध्ये तुम्हाला साधारण कुठले पक्षी बघायला मिळतील, साधारण तिथलं वनस्पतींमध्ये काय बघायला मिळतं, प्राणी कुठले बघायला मिळतात, तिथले रस्ते कसे आहेत, त्या जंगलाचं वैशिष्ट्य कसं आहे, कान्हाचं जंगल काय आहे, ड्राय डिसिडियस फॉरेस्ट म्हणजे काय, एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे काय, सेमी ड्राय डिसिडियस फॉरेस्ट म्हणजे काय, हे फरक काय असतात, हे आम्ही सांगायचा प्रयत्न करायचो. त्या कशासाठी तर त्यांची एक मानसिकता तयार करण्यासाठी. बांधवगडला तुम्ही जर गेलेले असाल तर बांधवगडला एक फार छान बोर्ड बांधवगड मधून जिथून आपण बाहेर पडतो, ताला जो झोन आहे, ताला झोनच्या बाहेर एक मस्त बोर्ड लावलेला आहे. तिथे असं लिहिलेलं आहे की एक वाघ आलेल्या पर्यटकांना सांगतोय की मित्रांनो, तुम्हाला मी दिसलो नसेल तरी नाराज होऊ नका, पण मी तुम्हाला पाहिलेलं आहे. आणि ही त्यातली गंमत आहे, कारण वाघासारखा जंगलातला पिरॅमिडवरचा सगळ्यात टोकावरचा जो मोठा शिकारी प्राणी आहे तो इतक्या आदर्श पद्धतीने जंगलाशी एकरूप झालेला असतो, कॅमोफ्लेट झालेला असतो की अनेक वेळा तुमच्या जीप पासून 15-20 फुटांवरच्या गवताळ मैदानामध्ये वाघ बसलेला असतो आणि जोपर्यंत तो उठून उभा राहत नाही तोपर्यंत तुम्हाला कळतही नाही की तिथे वाघ बसलेला होता. आणि असं अनेक वेळा होत झालेलं असेल की म्हणून तर आम्ही म्हणतो नेहमी की जंगलात तुम्ही जेव्हा एकदा वाघ बघता तेव्हा त्या वाघाने तुम्हाला त्याच्या आधी किमान 4 ते 5 वेळा पाहिलेलं असतं, कारण ते त्याचं घर आहे, त्याचं जंगल त्याचं घर आहे, तो तिथे कॅमोफ्लेज होऊन बसलेला आहे आणि तो त्याच्या जंगलात येणारे इंट्रुडर्स, तुम्ही जे आहात ना अतिक्रमण करणारे 2 पायावर चालणारे 150 माणसं, ते तो बघत असतो काय करताय तुम्ही ते आणि तो सावध असतो कारण त्याच्या टेरिटरीमध्ये तुम्ही शिरलेले आहात. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वाघ, नर वाघ टेरिटरीसाठी किती अग्रेसिव्ह असतात ते, त्यामुळे ते तर बघणारच आहेत तुम्हाला. त्यामुळे ह्या गोष्टींची लोकांना जाणीव करून देणं गरजेचं असतं. ह्या गोष्टींनी तुम्ही लोकांना जंगलाशी कनेक्ट करू शकता. त्यामुळे एज्युकेशन, नेचर अवेअरनेस हा इको टुरिझमचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तो आपण कधी विसरून चालणार नाही. आज माझ्याकडे पैसे आहेत, आज माझ्याकडे कॅमेरा घ्यायचं मी ऐकत आहे, आज मला असं वाटतं की ते मी ऑनलाईन काही सेशन्स करेन, मी एक पुस्तक आणून वाचेन आणि मी फोटोग्राफी करेन आणि मी उत्कृष्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होईल, तर तसं नाही होत. माझ्या करिअरच्या सुरुवातीला म्हणजे आपलं पर्यावरण दक्षता मंचाचं जे मासिक आहे आपलं पर्यावरण, त्याचा काही काळ मी कार्यकारी संपादक म्हणून काम केलं होतं, तेव्हा अनेक चांगल्या लोकांच्या मुलाखती मासिकासाठी मला घ्यायची संधी मिळाली होती. त्याच्यात एक हिरा पंजाबीची मुलाखत आम्ही घेतली होती. हिरा पंजाबी हे ठाण्यातलं वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मधलं सिनियर नाव आहे. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा हिरा भारतातल्या जवळजवळ सगळ्या जंगलांमध्ये फिरलेला होता आणि फोटोग्राफी करत होता, आजही तो करतो आणि ठाण्यातला पहिला फोटोग्राफर आहे की ज्याच्या वाईल्ड लाईफ फोटोला अमेरिकन सोसायटीचं बक्षीस मिळालेलं होतं. तर हिरा पंजाबीची मी मुलाखत घेतलेली होती आणि त्याला मी विचारलेलं होतं की वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून काय सगळ्यात महत्वाचं असतं हिरा, म्हणजे कॅमेरा महत्वाचा असतो, जंगल महत्वाचं असतं, तर तो हसला होता. तो मला म्हणाला मकरंद हे काहीच महत्वाचं नसतं, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून वाईल्ड लाईफचं नॉलेज महत्वाचं असतं. ते नॉलेज जर तुमच्याकडे असेल
तर तुमच्या हातातला कॅमेरा किती मोठा आहे, लहान आहे, महागातला आहे ह्याचा काही फरकच पडत नाही. पण ते नॉलेज तुम्हाला नसेल तर कितीही चांगला कॅमेरा असला तरी तुम्हाला चांगले फोटो मिळणार नाही. कारण ते नॉलेज तुम्हाला सांगतं कुठल्या जंगलात काय आणि कधी आणि कसं दिसणार. त्यामुळे शिक्षण, अवेअरनेस, एज्युकेशन, नेचर एज्युकेशन हे इको टुरिझमचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि तो जर तुम्ही करत असाल तुमच्या नेचर टूर्सच्या माध्यमातून, तुम्ही जेव्हा जंगलात एखाद्या व्हिजिटला जाता तुम्ही इंडिव्हिज्युअली जात असाल, तुम्ही कदाचित माझ्यासारख्या किंवा अविनाश भगत सारख्या किंवा आदेश शिवकर सारख्या ऑपरेटर बरोबर जात नसाल, तुमचं तुम्ही जंगलात जात असाल. पण तुमच्या तुम्ही जंगलात जाताना जाण्याआधी त्या जंगलाविषयीची माहिती गोळा करता का, त्याच्या संदर्भातले नेटवरचे रेफरन्सेस बघता का, त्याच्या संदर्भातले लोकांचे अनुभव वाचता का, ते कसं जंगल आहे, ते काय पद्धतीचं आहे, तिथले वाईल्ड लाईफ काय असणार आहे, कुठले प्राणी तिथे बघायला मिळण्याची शक्यता आहे, त्यातले दुर्मिळ प्राणी कुठले आहेत, त्यातले महत्वाचे प्राणी कुठले आहेत, ह्याविषयीची माहिती करून घेता का. कान्हा म्हटल्यावरती कायम लोकांच्या डोक्यामध्ये वाघ वाघ असतं, पण कान्हाचं जर तुम्ही मानचिन्ह बघितलं, कान्हाचं जर तुम्ही लोगो बघितलात तर त्या लोगोमध्ये वाघ एकटा नाहीये, त्या लोगोमध्ये बारासिंगा पण आहे. कारण कान्हामध्ये बारासिंगाची जी जात सापडते ती अख्ख्या भारतात फक्त कान्हा नॅशनल पार्क मध्येच सापडते. आणि 70च्या दशकापासून वाघांना जसं संरक्षण दिलं गेलं तसं 80च्या दशकामध्ये त्या बारासिंगांसाठी एक कॉन्झर्वेशन प्रोग्राम राबवला गेला. आणि जे बारासिंगा केवळ 70-75 उरलेले होते ते आज 350 ते 500च्या घरामध्ये त्यांनी संख्या नेऊन वाढवून दाखवली. त्यामुळे प्रत्येक जंगलाचं हे असं एक वैशिष्ट्य असतं. जिम कॉर्बेट म्हटल्यावरती लोकांच्या डोळ्यासमोर हत्ती किंवा वाघ ह्या दोन गोष्टी येतात, पण जिम कॉर्बेटमध्ये क्रोकोडाईल्स आहेत. क्रोकोडाईलचं आयलंड आहे, रामगंगा नदी जी वाहते तिच्या एका वळणावरती एक छोटं बेट आहे, ज्या बेटावरती 100 ते 150 मगरी कधी कधी एकाच वेळेला एकत्र बसलेला पाहायला मिळू शकतात. तर ह्या गोष्टींची जर माहिती तुमच्याकडे नसेल तर त्या जंगलाला भेट दिल्यानंतर मग निव्वळ जसं जनरल टुरिस्ट येतात आणि जातात आणि म्हणतात काय दिसलं नाही, 4 माकडं दिसली, हरिण दिसलं, एखादा हत्ती दिसला, झाला विषय एवढंच. तर ते असं नसतं. त्यासाठी शिक्षण, अवेअरनेस, एज्युकेशन या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर आणखी एक मुद्दा येतो याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही इको टुरिझम म्हणून जाता, जेव्हा तुम्ही निसर्गप्रेमी म्हणून जाता, जेव्हा तुम्ही निसर्गाच्या संदर्भात तुम्हाला कुतूहल वाटतंय म्हणून जाता, तेव्हा तुम्ही तुमचे शहरी संस्कार बाजूला ठेवून जायला तयार असता का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि इथे मी गेली 25 वर्ष झगडतोय आणि इथे गेल्या 25 वर्षांमध्ये मलाही फारसं यश आलेलं नाही. म्हणजे कसं ते सांगतो. जेव्हा मी कान्हा, बांधवगड, रणथंबोर किंवा अशा नॅशनल पार्कची टूर डिक्लेअर करतो तेव्हा बुकिंगला येणाऱ्या लोकांमध्ये बरेच लोक मला 2-3 गोष्टी आवर्जून विचारतात. एक म्हणजे तिथे कमोड असेल ना, ही एक गोष्ट असते. त्यानंतर मग काही लोक पुढे येतात, स्विमिंग पूल आहे रिसॉर्टला, स्विमिंग पूल म्हणजे संध्याकाळी वगैरे जरा पूल मध्ये जरा हवा तापलेली असते दिवसभर तर करता येईल का, ही एक गोष्ट. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हल्ली मुंबई सारख्या किंवा शहरी भागातल्या लोकांना अत्यावश्यक वाटते ती म्हणजे एसी आहेत ना रूम, म्हणजे एसी रूम पाहिजे तर ही एक गोष्ट. म्हणजे जेव्हा 2000 साली आम्ही मुख्यत्वाने कान्हा, बांधवगड आणि ताडोबाच्या टूर्स करत होतो तेव्हा असं होतं की कान्हाच्या आमच्या रिसॉर्टमध्ये 16 रूम्स होत्या आणि त्या 16 मधल्या फक्त 4 रूम एसी होत्या. कारण त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना ही सगळ्या रूम एसी मागण्याची गरज नव्हती, त्याच्याकडे येणारे ही सगळे लोक एसी रूम मागत नव्हते. माझ्याबरोबर मुंबई, पुण्या, नाशिकला राहणारे लोक जे येत होते तेही कान्हाला 40 डिग्री किंवा 45 डिग्रीच्या टेम्परेचर मध्ये नॉन एसी रूम मध्ये राहत होते, त्यांचीही त्याच्याबद्दल तक्रार नव्हती. पण जसे जसे काळ पुढे सरकत गेला, जसं जसं लोकांची सुखासीनता वाढत गेली, जिथे माझ्या कान्हाच्या रिसॉर्टला 16 मधल्या 4 रूम एसी होत्या, आज त्याच्याकडे 16च्या 16 एसी रूम आहेत. का? कस्टमर डिमांड. लोकांना एसी रूम पाहिजे, तो एसी रूम देतो. त्याचे कान्हाला आणि बांधवगडला 2 ठिकाणी रिसॉर्ट होते. बांधवगडला त्याच्याकडे स्विमिंग पूल नव्हता, कस्टमर डिमांड. बांधवगडला पण त्यांनी स्विमिंग पूल केला. लोगों को पूल चाहिए. आता मला सांगा, कान्हा, बांधवगडच्या आसपासची गावं तुम्ही बघितलीत का? अगदी छोटी छोटी गाव आहेत किंवा ताडोबाला जाताना वाटेत छोटी गावं लागतात, ती गावं तुम्ही बघता का, बघितलीत का? त्यांच्याकडे बेसिक गोष्टी म्हणजे इलेक्ट्रिसिटी, पाणी, रेशन ह्या गोष्टी फार मुश्किलीने तिथपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. अशा परिसरातल्या ठिकाणी आपण जायचं आणि आपण अपेक्षा ठेवायची की मला 24 आवर्स रनिंग हॉट वॉटर पाहिजे, मला एक स्विमिंग पूल पाहिजे, मला एसीच रूम पाहिजे. कारण मी जंगलातून आल्यानंतर रूम मध्ये गेलो की आधी एसी ऑन करणार आणि माझा सगळा शेणोटा घालवणार. हे कितपत योग्य असतं? हे करायची गरज आहे का आपल्याला? समजा मी एसी रूम मध्ये 4 रात्री नाही राहिलो तर असं मला खूप काही त्रास होणार आहे का? एखाद्या रात्री कदाचित झोप येणार नाही, कारण माझ्या जर शहरातल्या घरात एसी असेल आणि रोज एसी लावून तुम्हाला झोपायची सवय असेल तर नाही येणार एखाद्या रात्री झोप.
पण त्याने असा फार मोठा फरक पडणार आहे का, हा विचार आपण करायला तयार होतो. कारण आपण ह्या गोष्टी करतो, याची डिमांड करतो, त्याचा ताण तिथल्या वेगवेगळ्या सिस्टीम्स वरती येतो. हे जे इन्फ्रास्ट्रक्चरची सिस्टीम आहे, इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय असेल, पाण्याचा सप्लाय असेल, त्यासाठी त्या लोकांना मग ऍडिशनल काही गोष्टी करायला लागतात. स्विमिंग पूलला पाणी पाहिजे, मग त्याला 2 बोरवेल जास्त खोदायला लागतात. त्याने 2 बोरवेल जास्त खोदणं म्हणजे तिथल्या स्थानिकांच्या हंड्यांमधले 4 हंडे पाणी पळवणं, असं नाही का झालं. तर ते आपण करायला लावायचं का त्याला, हा एक विचार करण्यासारखा भाग. दुसरा भाग असा असतो की नेहमी असं सांगितलं जातं की तुमचं जे टुरिझम आहे, इको टुरिझम आहे, तर इको टुरिझम हे सस्टेनेबल टुरिझम असलं पाहिजे. सस्टेनेबल टुरिझम म्हणजे आसपासच्या पर्यावरणावरती, आसपासच्या स्थानिक जनजीवनावरती त्याचा कमीत कमी प्रेशर आलं पाहिजे. त्यामुळे त्या लोकांचे रिसोर्सेस तुम्ही वापरले तसं होता कामा नये. तुम्हाला तिकडे आलिशान सिमेंट कॉन्क्रीटने बांधलेली चकाचक कॉटेजेस पाहिजे असतील, त्याला मस्त असं लाकडाचं छप्पर पाहिजे, त्याला पुढे एक मस्त वरांडा पाहिजे, त्याच्यात एक झोपाळा पाहिजे, त्या सगळ्या शहरी तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या तिकडे जाऊन तुम्ही राबवायच्या म्हटल्यात आणि हॉटेलवाल्यांनी तशी सगळी घरं बांधायला सुरुवात केली, तर त्या परिसरातल्या स्थानिकांना मिळणारे जे रिसोर्सेस आहेत ते ऑटोमॅटिकली कमी होत जाणार आहेत. त्यांना घरं बांधायला ह्या गोष्टी परवडणार आहेत का? मुळात त्यांना त्या परवडत नाहीयेत. त्यात हॉटेलसाठी डिमांड आहे म्हटल्यावरती सप्लायर हॉटेलवाल्यांना ते देत राहतील, स्थानिकांना त्या मिळणार नाही. म्हणजे स्थानिकांच्या काही गोष्टी आपण खेचून घेतोय असं नाही का होत. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा असा येतो की तुम्ही गेल्यामुळे त्या परिसरावरती जो इकॉलॉजिकल इम्पॅक्ट होतो, इकॉनॉमिकल इम्पॅक्ट बद्दल आपण येणार असो, कारण वाईल्ड लाईफ टुरिझम, इको टुरिझमचा अर्थकारण हा आणखी एक महत्वाचा भाग आहे. पण इकॉलॉजिकल इम्पॅक्ट जो येणार आहे त्याचा तुम्ही विचार करता का? कारण तुम्हाला मिनरल वॉटर पाहिजे, प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पाहिजे, तुम्हाला पॅकेट केलेले केक, फरसाणातले ॲटम्स, वेफर्स, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. तुम्हाला काय, तुम्ही पान, गुटखा, सिगरेट, दारू, जे काही शहरात तुमची व्यसनं चालतात ती पण तुम्हाला तिकडे पुरी करायची. तुम्हाला शहरातल्या सारख्याच मिठाया तिथे मिळायला पाहिजे. असं सगळं ते जे तुम्ही मुंबईत करणार तेच तुम्ही कानाला, तेच तुम्ही बांधवगडला, तेच तुम्ही ताडोबाला का करता? 1-2 वर्षापूर्वी कोकणामध्ये आपल्याकडे ऑलिव्ह रिडले टर्टलचा कन्झर्वेशनचा खूप मोठा प्रोजेक्ट गेली 15 वर्ष चालू आहे. अंजरले आहे, केळशी आहे, वेळास आहे, त्या सगळ्या पट्ट्यामध्ये म्हणजे हरिहरेश्वर पासून देवगड पर्यंत जवळजवळ 26 ठिकाणी तो प्रोजेक्ट चालू आहे. तर अंजरले, केळशी, वेळास या परिसरातल्या 4 गावांचा एक सर्वे आम्ही केला होता, टुरिझम सर्वे केलेला होता रिगार्डिंग इम्पॅक्ट ऑफ टुरिझम ऑन दोज प्लेसेस या संदर्भातला. तर तिथे हा इकॉलॉजिकल इम्पॅक्टचा मुद्दा प्रकर्षाने जाणवत होता. पण तिथले गावकरी सांगत होते की 4 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये प्लॅस्टिकचा कचरा एखादं पोतभर निघायचा, आज किती निघतो? एक टेम्पो भरून निघतो. एक टेम्पो भरून प्लॅस्टिकचा कचरा अंजरल्यासारख्या छोट्या गावामध्ये का येतो? तर कासव महोत्सवासाठी जे पर्यटक येतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लागतात, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विकायला आल्या तर ते पर्यटक जाताना त्यांचा कचरा नाही घेऊन जात, ते पाणी पितात, बाटली रिकामी झाली की जिथे राहिले त्यांच्याच घरामध्ये टाकून देतात, ते वेफर्स खातात, खाऊन झाले की पाकिट फाडून त्यांच्याच कचऱ्याच्या डब्यात टाकतात. बरं, तिथे त्यांच्याकडे त्यांनी यंत्रणा निर्माण केलेली नाहीये कचऱ्याचं विघटन करायची आणि कचऱ्याची प्रोसेसिंग करायची. जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा मुद्दा शहरांना लागू आहे तो अशा छोट्या छोट्या स्पॉटना तो फार मोठा लागू आहे. कास त्याचं एक आदर्श उदाहरण आहे. महाराष्ट्रातलं कास पठार, मी 2000 सालापासून कास पठारला जातोय. कास पठाराचं ज्या पद्धतीने पर्यटनाच्या मुळे डिग्रेडेशन झालेलं आहे, डिटेरिओरेशन झालेलं आहे, ज्यामुळे त्याची वाट लागताना बघते ती काळजाला घरं पाडणारी आहे. पूर्वी आम्ही जेव्हा कास पठारावरती जायचो तेव्हा साताऱ्यामधून चहाच्या थर्मासमध्ये थर्मास भरून न्यायला लागायचा, कारण कास पठारावरती कुठेही तळ्याच्या आसपास काय किंवा पठारावरती काय चहाची टपरी सुद्धा नव्हती. आज तुम्हाला माहितीये तिथे जवळजवळ 20-25 हॉटेल्स आहेत. चुलीवरची भाकरी आणि चुलीवरचं मटण आणि झुणका आणि बिर्याणी आणि चायनीज भेळ आणि का वाटेल तिथे मिळतंय. हे का, याची गरज आहे का? कास पठारावरती येणाऱ्या लोकांनी येऊन तिथे जर चायनीज भेळ नाही खाल्ली, चुलीवरची भाकरी आणि मटण नाही खाल्लं तर काय फरक पडणार आहे? ह्या गोष्टीचा विचार होणं आवश्यक असतं. तो पर्यटकांनी आधी केला तर ह्या गोष्टींची अपेक्षा ते त्या ठिकाणांकडून ठेवत नाहीत. त्यासाठी पर्यटकांचं शिक्षण, प्रशिक्षण गरजेचं असतं. त्यामुळे इकॉलॉजिकल इम्पॅक्ट हा जो महत्वाचा मुद्दा आहे की त्या परिसरावरती, त्या संपूर्ण इकोसिस्टीम वरती शहरी किंवा शहरातून किंवा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमुळे किती परिणाम होतोय, कसा परिणाम होतोय हे बघणं आणि त्या पद्धतीने त्या संदर्भात काही गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं असतं. ती घेतली गेली नाही तर त्या ठिकाणाचं जे महत्व आहे
त्याचं जे नैसर्गिक जैवविविधता आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागते. कास पठारावरती, कास तलावाच्या जवळ सेरोपेजियाची एक जात आहे जी फक्त खडकाळ भागात आणि खडकांवरतीच उमलते आणि ती आता नष्ट व्हायच्या मार्गावरती आहे. आणि तिथेही आजही लोक जाऊन दारूच्या पार्ट्या करतात. फुटलेल्या काचा असतात, सांडलेलं अन्न असतं, तशाच टाकून दिलेल्या कागदाच्या किंवा प्लास्टिकच्या डिश असतात. हा सगळा कचरा तिथे असतो. ही सेरोपेजिया अनेकाने बघितली असेल. ही जी सेरोपेजिया खडकावरची ती इतकी नाजूक आणि छोटी आहे की त्या सगळ्या कचऱ्याखाली ती कधी गुदमरून संपेल तिथून सांगताही येणार नाही. ह्या पद्धतीचे इम्पॅक्ट टाळण्यासाठी पर्यटकांचं प्रशिक्षण गरजेचं आहे, टूर ऑपरेटर्सचं प्रशिक्षण गरजेचं आहे. कारण आपल्याकडे जैवविविधता आणि निसर्गाची विविधता अफाट आहे ना. भारताचा विचार करायला गेला तर हिमालयापासून तुम्हाला अंदमानच्या बेटांपर्यंत म्हणजे मरीन लाईफ पण तुमच्याकडे डेझर्ट लाईफ पण आहे, तुमच्याकडे हिमालयन वाईल्ड लाईफ पण आहे, तुमच्याकडे ग्रासलँड्स मधले प्राणी आहेत, तुमच्याकडे डेसिडियस फॉरेस्ट आहे, तुमच्याकडे केरळ मधलं एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. अशा सगळ्या गोष्टी तिथे आहेत. त्यामुळेच ह्या सगळ्या जैवविविधतेचा विचार करून महाराष्ट्रापुरता जर तुम्ही विचार केलात तर महाराष्ट्रामध्ये फक्त ताडोबा, नागझिरा आणि पेंच एवढंच आहे का इको टुरिझमसाठी? महाराष्ट्रामध्ये टर्टल टुरिझम आता चांगल्या पद्धतीने इतकं चांगल्या पद्धतीने तिथे कचऱ्याचं काय करायचा प्रश्न पडलेला आहे. कास पठार आहे, कास पठाराची नको इतकी प्रसिद्धी झालेली आहे आणि तिथे कचऱ्याचं काय करायचं आणि तिथल्या जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे आपल्या पर्यटनाचा, आपल्या सहलींचा, आपल्या इको टूर म्हणून काढलेल्या टूरचा त्रास तर होत नाही ना, याचा विचार करणं ही गरजेचं आहे. अर्थात हे जसे त्याचे तोटे आहेत किंवा हे तसे त्यातले धोक्याचे इशारे आहेत, तसंच त्याचा फायदा काही आहे का? आहे. त्याच्यामध्ये फायदा नक्की आहे. कान्हा, बांधवगड, रणथंबोर इथे मी जसं म्हटलं तसं जे गाईड्स आहेत ते स्थानिक आहेत. स्थानिकांना मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध झालेला आहे. एक आहे की तिथली सगळी जी हॉटेल्स आहेत त्यातली जी इन्व्हेस्टमेंट आहे, जी हेवी इन्व्हेस्टमेंट आहे, ती कदाचित बाहेरच्या लोकांनी किंवा कॉर्पोरेट्सनी केलेली असेल. टाट सारख्या ग्रुपची, अँबॅसेडर सारख्या ग्रुपची, आणखी ललित ग्रुपची काही रिसॉर्ट्स आहेत की ज्यांची इन्व्हेस्टमेंट त्या ग्रुप्सनी केलेली आहे. पण तिथला जो स्टाफ असतो तो स्टाफ बऱ्यापैकी स्थानिक स्टाफ असतो. पर्यटनाच्या बाबतीतला एक साधा नियम असा आम्ही नेहमी सांगतो की जेव्हा एखादा माणूस त्याचं नेहमीचं राहायचं ठिकाण सोडून पर्यटनासाठी, टूर करण्यासाठी, हॉलिडेसाठी म्हणून दुसऱ्या ठिकाणी जातो, तेव्हा असा एक पर्यटक आल्यामुळे किमान 10 ते 11 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. ड्रायव्हर्स असतात, टूर गाईड्स असतात, हॉटेलियर्स असतात, सर्व्हिस देणारे असतात लोक, अशा सगळ्यांना ती मिळते. त्यामुळे कान्हा, बांधवगड, रणथंबोर, ताडोबा इथे पर्यटकांची संख्या वाढायला लागल्यावरती तिथल्या स्थानिकांना नक्कीच बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे, हे नक्की. त्याचबरोबर गोष्ट अशी आहे की पर्यटकांच्यामुळे आपल्याला परदेशी चलन मिळतं. म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना माहिती माहित नाही, भारतातले सगळ्यात प्रसिद्ध 2 वाघ जे होते, एक B2 जो बांधवगडला होता, चार्जरचा नातू होता तो, आणि दुसरी मछली जी रणथंबोरला होती. तर ते दोघंही हयात असताना, आता दुर्दैवाने दोघंही हयात नाही आहेत. म्हणजे वाघाचं आयुष्य साधारण 15-17 वर्ष मानलं जातं, ते अगदी 18 वर्षापर्यंत जगले दोघेही आणि नैसर्गिक मृत्यू येऊनच गेले. पण ते दोघंही हयात असताना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये टायगर टूर ऑपरेटर्स, टायगर टुरिझम ऑफ इंडिया म्हणून एक नॅशनल लेवलची बॉडी आहे, टूर ऑपरेटर्स आणि हॉटेलियर्सनी मिळून केलेली. ते टायगर टुरिझमला बढावा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी काही काही गोष्टी करतात. तर त्यांनी ह्या 2 टायगर्सना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलेलं होतं. का? तर ह्या 2 वाघांमुळे, म्हणजे B2मुळे बांधवगडला मध्य प्रदेशमध्ये आणि मछलीमुळे रणथंबोरला राजस्थानमध्ये लाखो परदेशी टुरिस्ट आले आणि त्यांच्यामुळे लाखो रुपयाची फॉरेन करन्सी त्या स्टेटला मिळाली. सो वाईल्ड लाईफ टुरिझम मधून रोजगार नक्की निर्माण होऊ शकतो, वाईल्ड लाईफ टुरिझम मधून फॉरेन करन्सी मिळू शकते आणि या सगळ्याचा उपयोग वन्यजीव संवर्धनासाठी करता येऊ शकतो. जे प्रोजेक्ट टायगर आहेत, टायगर टास्क फोर्स आहेत, वन्य खात्याचे अनेक प्रोजेक्ट चालू असतात, त्यासाठी लागणारा निधी या पर्यटनातून योग्य पद्धतीने उपलब्ध करून घेता येतो. एक प्रश्न आपल्याकडे आलेला होता की वन्यजीव पर्यटनाच्या संदर्भामध्ये स्थानिक संस्कृतीची ओळख पर्यटकांना करून देण्यासाठी आपण काय करता? तर त्याच्यामध्ये जे आता तरी जे काही उपाय केले जातात ते अगदी वरवरचे आहेत, पेरिफेरल असं म्हणता येईल. म्हणजे अशा रीतीने की आम्ही जेव्हा जंगल्स ऑफ गोवा म्हणून एक टूर करतो, गोव्यातली हिरवीगार जंगलं जी आहेत ती दाखवण्यासाठी, तर तिथे मग तिथल्या रिसॉर्टवाल्याच्या मदतीने गोव्यामधली काही पारंपरिक नृत्य आहेत, म्हणजे आपण शाळेच्या
गॅदरिंगला हे जे बघतो समया घेऊन मुली नाच करतात, तर तशा पद्धतीचे काही पारंपरिक नृत्य आहेत. तर ती नृत्य सादर करणाऱ्या स्थानिक कलावंतांचे ग्रुप्स आहेत, त्यांना तिथे बोलावलं जातं आणि ते त्यांचे स्थानिक नृत्य प्रकार सादर करतात. मध्य प्रदेशमध्ये किंवा राजस्थानमध्येही ते होतं. राजस्थानमध्ये ते असं होतं की राजस्थानी संगीत आहे, लोकसंगीत आहे, लोक कलाकार आहेत, त्यांच्या लोककलेचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. मध्य प्रदेशमध्येही जे बैगा आदिवासी आहेत त्यांचं नृत्य ते सादर करतात. किंवा काही वेळा असं होतं की तिथल्या स्थानिकांच्या घरी आम्ही पर्यटकांना घेऊन जातो, स्थानिकांची घरं कशी आहेत ते दाखवायला. आजही ते लोक मातीच्या चुली वापरतात का, आजही ते लोक काय करतात असं. पण ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने मॉडेल डेव्हलप केले ते केनियामध्ये. केनियाला जर तुम्ही गेले असाल तर तिथले जे मसाई लोक आहेत, त्या मसाई लोकांची काही विलेजेस ही फक्त टुरिस्ट विलेज म्हणून बनवलेली असतात. म्हणजे ती विलेजमध्ये ते येऊन त्यांचे सामुदायिक नृत्य प्रकार करून दाखवतात, लढाईचे प्रकार करून दाखवतात, मग ते घरांमध्ये घेऊन जातात, मग घरातली रचना कशी असते ते सांगतात. अशा पद्धतीचं आहे. पण अशा पद्धतीचं एक मॉडेल बनवणं किंवा अशा पद्धतीच्या चांगल्या पद्धतीचं प्रारूप बनवून ते इम्प्लिमेंट करणं भारतात फार कमी ठिकाणी झालेलं आहे. तरीही आपला प्रयत्न असतो नेहमीच की लोकांना मग स्थानिक पदार्थ जे आहेत ते जर जेवणामध्ये इंट्रोड्यूस करून देता आले. कारण कसं आहे, पनीरची सब्जी आणि व्हेज मंचुरियन तुम्ही मुंबईत पण खाऊ शकता, ते काय तुम्हाला तिकडे जाऊन खायची गरज नाही. पण मग स्थानिक पद्धतीचे पाककृती, स्थानिक पदार्थ, गोडाचे पदार्थ असे काही हॉटेलवाल्यांच्या माध्यमातून देता येऊ शकतात, असंही करता येऊ शकतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता वाईल्ड लाईफ टुरिझमच्या माध्यमातून जेव्हा आपण लोकांना तिथे घेऊन जातो तेव्हा ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं, या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. स्थानिकांवरती शहरातल्या लोकांचे परिणाम होतात का, तर स्थानिकांवरती शहरातल्या लोकांचे परिणाम ही ढोबळपणे पाहायला मिळतात. एकतर त्यांची लाईफस्टाईल बदलत जाते. म्हणजे आपल्याकडे जी शहरामध्ये युज अँड थ्रो प्रकारची संस्कृती आलेली आहे ती हळूहळू तिकडेही येताना दिसते. आपल्याकडे जो प्लास्टिकचा वापर शहरामध्ये वाढलेला आहे तो तुम्हाला कदाचित काना किंवा अंजरल्याच्या घरातही बघायला मिळू शकतो. मोबाईल्स आलेले आहेत, मोबाईल्सच्या माध्यमातून तर जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या एका क्लिकवर आलेल्या आहेत. त्यामुळे आणि असं होतं की आपण जेव्हा समाज माध्यमांचा वापर करतो तेव्हा बरेच वेळा त्यातल्या चुकीच्या गोष्टी किंवा त्यातले नको त्या गोष्टी आपण पटकन उचलतो, ते तिथेही बघायला मिळतं. आणि पर्यटकांमुळे ते जास्त होऊ शकतं, कारण पर्यटनातून त्यांना पैसा मिळतो. म्हणजे कानामध्ये जिप्सी ड्रायव्हर्स आहेत ते कधी काळी शेतकरी होते आणि त्यातला आता कोणीही माणूस शेती करत नाही, ते सगळेजण ड्रायव्हिंगच करतात. त्यांनी जिप्सी घेतलेल्या आहेत, फॉरेस्टकडे ते रजिस्टर्ड केलेले आहेत आणि ते जिप्सी ड्रायव्हिंग करतात. आणि काना जेव्हा 3 महिने बंद असतं, आता ते बंद झालं कालपासून, जुलै पासून ते ऑक्टोबर पर्यंत ते आता बंद राहील. ते जेव्हा बंद झालं त्या पावसाळ्याच्या 3 महिन्यामध्ये पूर्वी ते लोक शेती करायचे, ते आता शेती करत नाहीत, कारण त्यांनी शेत पण विकून टाकलं ती जिप्सी घेण्यासाठी. ते शेत पण त्यांनी विकून टाकलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे उपजीविकेचं दुसरं साधनच राहिलेलं नाहीये. त्यामुळे मग ते पावसाळ्यात 3 महिने निरुद्योगासारखे घरी बसून असतात. मग काही संस्था आहेत, काही एनजीओ आहेत की या 3 महिन्याच्या काळात त्यांना काहीतरी एक काम द्यावं, त्यांच्याकडून काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी करून घ्याव्यात, यासाठी करत असतात. आणखी एक प्रश्न दिसतो इथे, एन्व्हायरमेंट सायन्स सब्जेक्ट इज कंपल्सरी इन द स्कूल अँड कॉलेज सिलेबस, but I think nature tours and trails should also be a part. Sponsors can be obtained from the CSR or other funding, I feel. What do you think? हा मुद्दा अगदी बरोबर आहे, कारण एन्व्हायरमेंट सायन्स हा सब्जेक्ट वर्गात बसून शिकवायचाच नाहीये ना. एन्व्हायरमेंट सायन्स तुम्ही वर्गात बसून कसं शिकू शकता? एन्व्हायरमेंट सायन्स तुम्ही वर्गात बसून पुस्तकामध्ये त्यांना काही गोष्टींची माहिती द्याल, पण ते अनुभव घ्यायला त्यांना जंगलात न्यायलाच हवं. आणि जंगलात न्यायचं म्हणजे प्रत्येक वेळेला उचलून त्यांना ताडोबाला न्या किंवा कान्हाला न्यायची गरज नाहीये. ठाण्यासारखं जे शहर आहे जिथे आपल्याला येऊरचं जंगल आहे, येऊरचा भाग आहे, किंवा ओळेकर वाडी आहे, बटरफ्लाय गार्डन म्हणून जे विकसित केली गेलेली जागा आहे, किंवा पूर्वेची ठाण्या खाडीचा पट्टा आहे किंवा मँग्रुव्हचा भाग आहे, या सगळ्या ठिकाणी सुद्धा शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नेऊन या विषयाची त्यांची चांगली ओळख करून देता येऊ शकते. आणि ते गरजेचं आहे. म्हणजे फार पूर्वी, म्हणजे मी कॉलेजमध्ये होतो जेव्हा आमची या सगळ्या क्षेत्रामध्ये वाटचाल सुरू झाली, तेव्हा WWF म्हणजे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरचा एक नेचर क्लब्स ऑफ इंडिया म्हणून एक मुवमेंट होती. त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की तुमच्या महाविद्यालयात, तुमच्या शाळेत किंवा तुमच्या सोसायटीत तुम्ही एक नेचर क्लब फॉर्म करा. त्या नेचर क्लबला सपोर्ट WWF द्यायचा. कसा द्यायचा? तर त्यांच्याकडे स्लाइडचे सेट्स आम्हाला भाड्याने मिळायचे, त्यांच्याकडे आम्हाला तेव्हा व्हिडिओ कॅसेट्स होते, व्हिडिओ कॅसेट्स भाड्याने मिळायचे, त्यांच्याकडे चार्ट्स होते, त्यांच्याकडे पुस्तकं होती. किंवा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली
की आम्हाला एखादं लेक्चर ऑर्गनाईज करायचं आहे ठाण्यामध्ये, रिसोर्स पर्सन तुम्ही द्याल का, तर रिसोर्स पर्सन ते पाठवायचे. त्या रिसोर्स पर्सनला आम्ही पैसे द्यायचो नाही, ते WWF द्यायचं. ते फक्त रिसोर्स पर्सन येऊन मग आम्ही सांगितलेल्या हॉलमध्ये येऊन आम्ही जो कोणी ऑडियन्स गोळा केला असेल, शाळेची मुलं, कॉलेजची मुलं, सोसायटीतली लोक, त्यांच्यासमोर तो ठरलेल्या टॉपिकवरती स्लाइड शो किंवा प्रेझेंटेशन ते करायचं. अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज मधून त्या गोष्टी सपोर्ट होत गेलेल्या होत्या, ज्या शाळेच्या बाहेरच्या होत्या. म्हणजे आम्ही जो नेचर क्लब फॉर्म केलेला होता तो युवराज गुरुजरच्या सोसायटीत होता, तो सोसायटीच होता. आम्ही जाऊन त्याला WWF चे रंजन विश्वास म्हणून एज्युकेशन ऑफिसर होते तेव्हा, त्यांना विचारलं की तुम्ही असं असं आम्हाला परवानगी द्याल का, तर त्याने सांगितलं करूया, करा, काहीच हरकत नाही, आमचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरा आणि नेचर क्लब करा, आम्ही सगळं सपोर्ट करू. आणि आम्ही खूप 3 वर्ष खूप चांगलं काम केलं होतं त्या क्लबच्या माध्यमातून. आम्ही तिथे शिकलो या सगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या रिसोर्स पर्सनची भेट झाली, त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी शिकलो. त्यामुळे एन्व्हायरमेंट सायन्स जर सब्जेक्ट म्हणून आहे सिलेबसमध्ये, तर त्याला सपोर्टिंग नेचर ट्रेल्स, त्याला सपोर्टिंग ऍक्टिव्हिटीज झाल्याच पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्याकडे काही गोष्टींचं प्रचंड कमर्शियलायझेशन होतं. म्हणजे एन्व्हायरमेंट सायन्स जेव्हा सब्जेक्ट म्हणून इंट्रोड्यूस झाला, आपलं पर्यावरण याच नावाचं त्याचं पाठ्यपुस्तक होतं. ते पाठ्यपुस्तक लागायच्या आधी तपासायला ज्या कमिटीकडे आलो तर त्याच्यात माझे एक सर काम करत होते, तेव्हा मी ते पुस्तकही वाचलं होतं. ते जेव्हा शाळांमध्ये आलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, एन्व्हायरमेंट सायन्स रिलेटेड बरेच प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये अभ्यास म्हणून दिले जाते, होमवर्क म्हणून. त्या प्रोजेक्टचे रेडीमेड बुकलेट्स बाजारामध्ये उपलब्ध व्हायला लागले, जे चुकीचं होतं. रेडीमेड बुकलेट्स मधली चित्र कापून आणि माहितीचे चौकोन कापून मुलं जर चिकटवायला लागले तर त्यांना ती माहिती स्वतः समजून घेता येईल का, मिळवता येईल का. त्याच पद्धतीने तेव्हा काही लोकांनी एन्व्हायरमेंट सायन्सला सपोर्टिंग ट्रेल्स म्हणून कमर्शियल पॅकेजेस शाळांना द्यायला सुरुवात केली. आणि ज्या हाय एंडच्या शाळा होत्या जिथे फी जास्त प्रमाणात घेतली जाते, त्यांनी सरसकट पालकांकडून त्याचे चार्जेस घेऊन तशा पद्धतीचे ट्रेल ऑर्गनाईज करायला सुरुवात केली. आता गोष्ट अशी असते, बर्डिंगचा ट्रेल असेल, पक्षी निरीक्षणासाठी तुम्ही जाणार असाल तर 100 मुलांना घेऊन पक्षी निरीक्षण नाही करता येत. कारण पक्षी निरीक्षणाच्या ट्रेलसाठी मग 100 मुलांचे तुम्हाला 6 किंवा 7 छोटे ग्रुप करायला हवेत. प्रत्येक ग्रुप बरोबर 2 इन्स्ट्रक्टर्स असायला हवेत ज्यांना पक्ष्यांची माहिती आहे, आणि टप्प्याटप्पे जंगलाच्या वेगवेगळ्या भागात हे ग्रुप फिरले पाहिजेत, तर तो ट्रेल सक्सेसफुल होईल. यासाठी मुलांना घेऊन गेलो ते दाखवता येईल. तुम्ही 100 मुलांचा बर्डिंगचा ट्रेल नेणार, पुढे 2 इन्स्ट्रक्टर, मध्ये 1 इन्स्ट्रक्टर, शेवटी 1 इन्स्ट्रक्टर आणि आसपास शिक्षक, आणि मुलं चालतेत, गप्पा मारतेत, त्यातल्या अर्ध्या मुलांना समोर काय चाललंय, काय कुठला पक्षी दिसतोय माहिती, अशा पद्धतीचे ट्रेल ऑर्गनाईज केले. त्याच्यामुळे त्याच्याकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आणखी एक प्रश्न दिसतो मला, पर्यटकांनी पर्यावरण पूरक वागावे म्हणून पर्यटन संस्था त्याचं मॉनिटरिंग करतात का, उदाहरणार्थ प्लास्टिक. या इन्स्ट्रक्शन्स तर आम्ही सातत्याने देत असतो, आमच्या बरोबर येणाऱ्या लोकांनाही देत असतो, आणि बरेच वेळा त्याचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्सही आम्हाला मिळालेला आहे. लोक नंतर घरी गेल्यानंतरही सांगतात की अरे नाही, आता ती तू सवय लावलीस ना. ते आम्ही पण आमच्या प्रवासाला गेलो की प्लास्टिकचा कचरा गोळा करायला एक काहीतरी पिशवी घेऊन ठेवतो, आणि ती घेऊन ठेवतो आणि त्याच्यामध्येच तो गोळा करतो, सरकट सगळीकडे टाकत नाही. किंवा ट्रेनमध्ये जेव्हा आपण जात असतो, आमचा ग्रुप जात असतो, तेव्हा आधीच, किंवा बसमध्ये सुद्धा आधीच आम्ही एक गार्बेज बॅग लोकांना दाखवून ठेवतो. हे सगळा जो काही तुमचा कचरा असेल, तुम्ही काय गोळ्या खाल्ल्यात, गोळ्यांची पाकिटं, तुम्ही काय फरसाण खाल्लं, त्याची पुडी, काय कचरा असेल तो याच्यामध्ये टाका, इकडे तिकडे टाकू नका. आपण तो गोळा करू आणि जिथे त्याची विल्हेवाट लागू शकेल अशा डम्पिंग ग्राउंड वरती किंवा कचऱ्याच्या ठिकाणी आपण तो टाकू. ही गोष्ट आपण करू शकतो. What is exactly ecotourism and can you suggest any place in India that is example of it? See, मी सुरुवातीला म्हटलं तसं की ऑल ओव्हर इंडिया इट्स रादर हार्ड टू फाइंड आउट अ सिंगल प्लेस or a single operator or a single company who is strictly following the concept of ecotourism in all aspects. We all are trying to follow the aspects in certain level. म्हणजे जेव्हा मी म्हणतो की मी इकोटुरिझम करतोय आणि मी जर लोकांना नेऊन एसी रूम मध्ये ठेवतोय आणि स्विमिंग पूलच्या हॉटेलमध्ये ठेवतोय, तर सॉरी, नो, मग ते इकोटुरिझम नाहीये. मग ते इकोटुरिझम होऊ नाही शकत. मी भले लोकांना खूप अवेअर करेन, मी भले लोकांना खूप एज्युकेट करेन, मी लोकांना जंगलाची खूप चांगली माहिती देईन, पण मी हॉटेलच असं देतोय आणि मी लोकांना कन्व्हिन्स करू शकत नसेल की एसी रूम वापरू नका कानाला येऊन, किंवा तुम्ही या पद्धतीचं फूड इथे मागू नका, तर ते तसं नाही होऊ शकत. अदरवाईज असं होतं. आणि आणखी एक डॉक्टर अरविंद कुमार म्हणतात की इकोटुरिझम कॅम्प इज मोस्टली कॉस्टली. स्वाभाविक आहे, कारण असं असतं की जेव्हा काही हॅशटॅग्स लागतात तेव्हा आपोआप त्या गोष्टींची प्राइस वाढली जाते. आता इकोटुरिझम कॅम्प म्हणून ते म्हणतात, मग ते म्हणतात की आमचं तिथे भाजीचा मळा आहे,
त्याच मळ्यातली भाजी आम्ही तुम्हाला खायला देतो. तो भाजीचा मळा आहे ज्याच्यामध्ये आम्ही केमिकल्स आणि पेस्टिसाइड्स वापरत नाही, ऑर्गॅनिक फार्मिंग केलेलं आहे, त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. त्यानंतर आम्ही तिकडे प्लास्टिकचा कचरा होणार नाही याची खबरदारी घेतो, त्यामुळे त्या सगळ्या वस्तूंची किंमत जास्त आहे. आणि म्हणून मग इको टुरिझम साठी केलेल्या कॅम्पची किंमत जास्त आहे. असा सगळा प्रकार असतो आणि ते स्वाभाविक असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही ही बंधनं पाळायचं ठरवता तेव्हा, कारण साधी गोष्ट आहे, तुम्ही जर उद्या इको टुरिझमसाठी विमानाने प्रवास करत असाल तर इको टुरिझम होऊ शकतं का? विमान प्रवासाच्या संदर्भात असलेले कन्स्ट्रेंट्स आणि कंप्लेंट्स आणि विमान प्रवासामुळे होणारा हवा प्रदूषण ह्या सगळ्या जगाला माहिती आहे. पण मला जर जिम कॉर्बेट पार्कला जाऊन मुंबईला परत यायचं आहे आणि ते मला 4 दिवसात करायचं आहे, तर मला इथून दिल्लीपर्यंत विमानानेच जायला लागणार आहे. मग मी विमानाने प्रवास करून इको टुरिझम केला असं म्हणू शकेन का? त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्णपणे सर्वसमावेशकरित्या इन फुल स्कोप इको टुरिझम इम्प्लिमेंट करणं कठीण जातं. मग आपण आपल्या तडजोडी शोधत राहतो आणि आपण त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस करत असतो. सो गेली 25 वर्ष हे करत असताना ह्या ज्या गोष्टी जाणवल्या, ह्या ज्या गोष्टी मी शिकलो, मी लोकांना सांगायचा प्रयत्न करतो आणि मला सतत लोकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे, सदैव मिळालेला आहे. कारण ते म्हणतात की आम्हाला कोणी या पद्धतीने सांगितलं नव्हतं. कारण मुळात इको टुरिझमचा मुख्य आमचा हेतू हा असतो की शहरात राहणाऱ्या लोकांना जंगलाशी जोडा. अनलेस आणि अंटिल ते जंगलाशी जोडले जात नाहीत तोपर्यंत ते जंगल वाचवण्यासाठी तुम्हाला मदत करणार नाही. त्यामुळे मुंबईतल्या माणसाचा जो प्रश्न असतो की भारतातल्या वाघांची संख्या 1400 ची 1200 झाली तर माझी लोकल बंद होईल का? भारतातले वाघ वाढले म्हणून माझ्या नळाला नियमित पाणी येईल का? तर वाघाचं आणि त्यांचं काय कनेक्शन आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न या पद्धतीच्या टूर्स मधून करू शकतो, करता येतो, हे मी अनुभवतोय आणि म्हणून हे मी करतोय. मला वाटतं वेळ संपत आलेली आहे. एक मिनिट मी फक्त घेतोय आपली परवानगी हो असेल. हो सर. मकरंदजी, आपण या इको टुरिझम वरती अत्यंत सुंदर विवेचन केलंय. पण याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट इको टुरिझम मध्ये तुम्ही जी सांगितली की तुम्ही जेव्हा इको टुरिझमला तुम्ही कुठल्या नॅशनल पार्क किंवा सँक्च्युरी किंवा टायगर पार्क मध्ये जाता तेव्हा तुम्ही जंगलाचं वाचन, जंगलाचं अनुभवणं आणि जंगल पाहणं हे जो गोष्ट तुम्ही महत्वाची सांगितली ती जर केली तर मला वाटते इको टुरिझम आपला बराचसा यशस्वी होऊ शकेल. और रादर या वाईल्ड लाईफ टुरिझम यशस्वी होऊ शकेल असं मला वाटतं. धन्यवाद सर. थँक्यू. ओके ओके. विनायक ताम्हणकर काय म्हणतात, एन्व्हायरो फ्रेंडली व्हिडिओज कॅन बी लोडेड ऑन युअर ट्यूब टू एज्युकेट पीपल जस्ट लाईक टुडे. ओके शुअर, त्या सूचनेचा नक्की विचार करेन. आणि समारोप करताना मी पुन्हा एकदा पर्यावरण दक्षता मंडळाचा आभारी आहे की मी म्हटलं तसं माझा आपुलकीचा विषय आणि अनुभवाचा विषय दोन्ही गोष्टी एकत्र असल्यामुळे मला बोलता आलं आणि इथे एकटाच बोलत होतो, समोरच्याला स्कोप नव्हता. ओव्हर टू. ऍक्च्युली इको टुरिझम हा कन्सेप्ट आपल्याकडे म्हणजे तसं पर्यटन व्यवसायामध्ये जुना असला तरी पर्यटकांसाठी ती कन्सेप्टच खूप नवीन आहे. लोकांना वाटतं की आम्ही प्लास्टिकचा कचरा पसरवला नाही, आम्ही जास्त फोटो काढले नाहीत किंवा विदाऊट कॅमेरा गेलो. म्हणजे प्रत्येकाचे इको टुरिझमचे कन्सेप्टच वेगळे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेही ह्याचं भान ठेवलं जात नाही की आपण दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्याच्या अधिवासामध्ये एंटर करतो आहोत. तो अधिवास पूर्णपणे त्याचा आहे आणि वी आर द गेस्ट ओव्हर देअर. बरोबर. पण लोकांची वर्तणूक एखादा वाघ किंवा कुठलाही प्राणी अनपेक्षित दिसल्यानंतर ज्या पद्धतीची होते की त्यामुळे तिथला सगळा माहोलच बदलून जातो. इको टुरिझमचे धडे हे तुमच्यासारख्यांनी टूर वरती नेण्या आधीच व्हॉट्सअपला लांबलचक सूचना पाठवल्या असल्या तरी त्या फॉलो होत नाहीत. हे आपल्याला म्हणजे तुम्हाला जास्त अनुभव असेलच ह्याच्यातला. येस. ओके, सेशन छान झालं असं सांगणारे जवळजवळ 4-5 मेसेजेस आहेत आपल्या. ओके, कोणाला काही बोलायचं आहे का आता? काही जणांना त्यांचे विचार मांडायचे असतील डायरेक्टली तरी पण ते मांडू शकतात. हॅलो. हो बोला. मी शेखर राजे शिर्के, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो सर, बोला ना सर. माझ्या
मध्ये माझं कनेक्शन डिस्कनेक्ट झालं होतं. त्यामुळे शेवटचा भाग मला ऐकता नाही आला नीट. माझा जो काही सुरुवातीचा भाग मी ऐकला तो नॅशनल पार्क रिलेटेड होता आणि नॅशनल टुरिझम केलं जातं त्या बाबतीमध्ये झालं फोटोग्राफी रिलेटेड आणि तर नॅशनल पार्क हे एरिया आहे आणि कन्झर्व्ड एरिया आहे. टुरिझम हा शब्द मला वाटतं कन्झर्वेशन ऑफ नॅचरल एरिया विथ बेनिफिट टू द लोकल पीपल. म्हणजे कसं की लोकल पीपलला बेनिफिट मिळाला पाहिजे. फॉरेस्ट आहे तर अनप्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे तिथे जे आजूबाजूला लोक राहतात. अनप्रोटेक्टेड फॉरेस्ट ही कन्झर्वेशनचा सध्या मोठा इश्यू आहे तिथे तर लोकल लोकांना बरोबर घेऊन तिथे इको टुरिझम कसं मार्गी लावता येईल आणि लोकल लोकांना त्याचा बेनिफिट कसा मिळेल. मुळात इको टुरिझमचा हा आहे. प्रोटेक्टेड एरियाबद्दल आपल्याला काही प्रश्नच नाही कारण ते ऑलरेडी कन्झर्व्ड एरिया आहे आणि जो अनकन्झर्व्ड एरिया आहे तिथे आपण कसं ते इको टुरिझम डेव्हलप करायचं आणि ते तो एरिया कसा कन्झर्व्ह करायचा. ओके तो कसा बेनिफिट इथे हे कसं करता येईल पुढे. माझी अपेक्षा होती याबद्दल तुम्ही काही बोलाल पण तसं काही बोलला नाही त्यामुळे मला प्रश्न विचारायची वेळ आली. नाही हरकत नाही. म्हणजे तुमची अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही याबद्दल दिलगीर आहे. हा एक भाग. दुसरा भाग असा की अनप्रोटेक्टेड एरियाबद्दल तुम्ही जो मुद्दा मांडताय तर अनप्रोटेक्टेड एरियामध्ये आपल्याकडे असं होतं की कायदेशीर दृष्टीने बघितलं तर जंगल जमीन वन खात्याची जमीन आणि खाजगी मालकीची जमीन असे दोन भाग पडतात. आणि जी वन खात्याची जमीन असते तिथे खाजगी लोकांना काही कुठलीही ऍक्टिव्हिटी करायला परवानगी नसते आणि जी खाजगी मालकीची जमीन असते ती पूर्णपणे त्या मालकावरती अवलंबून असतं. म्हणजे जसं नंदू तांबेचं एक उदाहरण आहे की ज्याच्या खाजगी मालकीची जमीन आहे आणि तिथे त्याने चांगल्या पद्धतीने निसर्ग संवर्धन केले. किंवा आमचा सचिन कार्यकर आहे अबलोलीला गारवा अॅग्रो टुरिझम म्हणून जिथे त्याच्या मालकीचा जो परिसर आणि त्याच्या आसपासचं जे गावाला लागून असलेलं जंगल आहे जिथे तो नेचर आणि अॅग्रो टुरिझमच्या माध्यमातून लोकांना तिथे घेऊन जातो. तर अशा पद्धतीचे प्रोजेक्ट छोट्या छोट्या प्रमाणावरती वेगवेगळ्या ठिकाणी चालू असतात करत असतात लोक. फक्त त्याच्यात अडचण अशी होते की त्याच्या जमिनीची मालकी आणि तिथला वापर आणि त्याच्या संदर्भातले इतरांच्या सहकार्य ह्या त्याच्या काही गोष्टी अडचणीच्या असू शकतात त्या पद्धतीने ते करायला. म्हणजे जसं आता आपल्याकडे मँग्रोव्ह डेव्हलपमेंट बोर्ड करून महाराष्ट्रातली काही गावं आयडेंटिफाय झालीत की जिथे मँग्रोव्ह टुरिझम होऊ शकतं. जी जमीन सरकारी मालकीची आहे ती मँग्रोव्ह सरकारी मालकीची आहेत. गावकरी तिकडे मासेमारी करतात गावकरी तिकडे कालवं पकडतात पण आता तेच गावकरी त्या मँग्रोव्हच्या कॉन्झर्वेशनसाठी आणि त्याच्या टुरिझमसाठी वापर करतात. काळिंजे म्हणून एक श्रीवर्धनच्या अलीकडे गाव आहे ज्याला आम्ही भेट देऊन मँग्रोव्ह टुरिझमचा अनुभवही घेतला. तर असे प्रोजेक्ट छोट्या छोट्या पद्धतीने आहेत सुरू काही ठिकाणी.